परमेश्वर का अति पवित्र नाम का महिमा हो। വീണ്ടും ഒരിക്കൽ കൂടെ നമുക്ക് ഒരുമിച്ച് തിരുവചനത്തിന് മുമ്പായി അരിപ്പാൻ കർത്താവ് ഒരുക്കിയ സമയത്തിനായി സ്തോത്രം. एक और बार फिर से प्रभु ने वचन की उपस्थिति में बने रहने के लिए, संगति में बने रहने के लिए जो अवसर दिया उसके लिए धन्यवाद। ഈ ദിവസങ്ങളില് കർത്താവിന്റെ ദാസൻ ആത്മീയ പോരാട്ടം എന്ന വിഷയമാണ് ഇവിടെ എടുക്കുന്നതെന്ന് എനിക്കറിയാം. इन दिनों में प्रभु का दास यहाँ पर आप लोगों के बीच में आत्मिक युद्ध के विषय में, इस विषय में आप लोग के बीच में बांट रहा था। അത് ഒരു തീ കൊണ്ടൊരു കളിയാണ് ഈ ആത്മീയ പോരാട്ടം എന്നുള്ളത്. ആ വിഷയം എടുക്കുന്നത് तो वास्तव में जो आत्मिक युद्ध करके वो विषय ही अगर हम देखा जाए तो कोई लेना, उस विषय को अगर किसी ने लिया मतलब आग से खेलना जैसा एक विषय है वो। കർത്താവ് നമ്മളോടുകൂടെ ഉള്ളത് കൊണ്ട് നമുക്ക് ഭയപ്പെടാൻ ഒരു കാരണമുണ്ട്. परंतु प्रभु हमारे साथ है, इसके लिए हमें डरने का कोई बात नहीं। ഈ ലോകത്തിൽ കർത്താവിന്റെ സഭയ്ക്കെതിരെ പാരലായിട്ട് വേറൊരു സഭ, സാധാരണ സഭ, ദൈവസഭ എന്ന കണക്കെ വളർന്നു വരുന്നു. तो इस दुनिया में जिस तरह प्रभु का कलीसिया जो मंडली है जिस रीति से दुनिया में है, उसी के साथ साथ उसी की तुलना में विपरीत रहकर शैतान का मंडली, शैतान का कलीसिया भी इस दुनिया में है जो मंडली के खिलाफ, प्रभु के कलीसिया के खिलाफ कार्य करता है। അതിനാണ് മഹദിയ ബാബിലോൺ എന്ന് പറയുന്നത്. उसको हम देखते हैं कि महान बाबिलोन करके नाम दिया गया है। കർത്താവിന് പുതിയ യെരുസലേം എന്നുള്ളതുപോലെ ക്രിസ്തുവിന്റെ സഭ പുതിയ യെരുസലേമിൽ എങ്ങനെയാണോ അത് സ്വർഗീയം എന്നതുപോലെ ഭൂമിയിൽ സാത്താൻ ഒരു പട്ടണം പണിയുന്നുണ്ട്. ആ പട്ടണത്തിന്റെ ഉള്ളിൽ സാത്താന്റെ സഭയാകുന്ന ബാബിലോൺ എന്ന സഭയും. जिस रीति से परमेश्वर अपना कलीसिया को बांध रहा है और उस कलीसिया का एक अनुभव एक नगर के रूप में प्रकट करके दे रहा है, उसी रीति से शैतान भी अपना मंडली, अपना कलीसिया बांध रहा है और वो भी उसी रीति से एक नगर बांधते समय में महान बाबिलोन के रूप में वो नगर को नाम को देकर वो रीति से कार्य कर रहा है। അവിടെ ആത്മീയ പോരാട്ടമില്ല, കാരണം അവർക്ക് അവരുടെ യജമാനോട് പോരാടേണ്ട ആവശ്യമില്ല. तो वहां पर जो बाबिलोन का तत्व का खासियत क्या है कि उनको उनके नगर में कोई प्रकार का युद्ध या झगड़ा वहां पर नहीं है, क्योंकि उनको आपस में झगड़ा करने का कोई कारण नहीं है। ആത്മീയ യുദ്ധമുള്ളത് കർത്താവിന്റെ അത് പർജ് ചെയ്ത അല്ലെങ്കിൽ ശുദ്ധീകരിക്കപ്പെട്ട സഭയോടുള്ള ബന്ധത്തിലാണ്. परंतु आत्मिक युद्ध किसके विषय में है? जो सचमुच प्रभु का जो कलीसिया है, प्रभु का मंडली, जहां पर प्रभु के लोग शुद्ध करके अलग किए, संसार से अलग किए पवित्र लोग हैं, उन लोगों के ऊपर है युद्ध। കർത്താവാണ് സഭയെ പണിയുന്നത്. ये तो प्रभु है जो मंडली बांध रहा है। പാതാള ഗോപുരങ്ങൾ ഉയർന്നു വരും. और नरक के फाटक के वो लोग प्रबल होने के लिए ऊंचा उठकर आएंगे। അതിന്റെ ചില കാര്യങ്ങൾ നമ്മളോട് അറിയണമെന്ന് കർത്താവ് ആഗ്രഹിക്കുന്നു. परंतु हम जानते हैं कि वो विजय नहीं होगा, परंतु उसी के साथ साथ हमें ये शैतान का कार्य, उसका तत्व, राज्य कार्य करते समय में हमें कुछ बातें उनके बारे में जानना जरूरी है। കർത്താവ് മത്തായി സുവിശേഷം 13 അധ്യായത്തിൽ നമ്മൾ വായിക്കുന്നുണ്ട്. സ്വർഗരാജ്യത്തെ കുറിച്ച് പറയുമ്പോൾ ഒരു മനുഷ്യന് കടുക് വിത്ത് വിതയ്ക്കുന്ന ഒരു വിതയെ കുറിച്ച് പറയുമ്പോൾ അത് വളരെ സസ്യമാണ്, അത് വളരെ ശുദ്ധമാണ്, ബ്രാഞ്ചുകളൊന്നുമില്ല, വളരെ ചെറിയതാണ്. പക്ഷെങ്കിൽ കാലക്രമത്തിൽ അനേക ബ്രാഞ്ചുകളുണ്ട്, പക്ഷികൾ വന്നിരിക്കുന്ന രീതിയിൽ അത് അശുദ്ധമാക്കപ്പെടുന്നതായിട്ട് നമ്മൾ വായിക്കണം. हम लोग मत्ती का सुसमाचार उसका 13 अध्याय में उसका 31 और 32 पढ़ना नहीं, वहां पर हम एक तत्व को वहां पर हम देखते हैं। परमेश्वर का राज्य का तुलना करते बोलते समय में परमेश्वर एक दृष्टांत के रूप में एक बात वहां पर कहता है जो राई के बीज के समान है करके प्रभु एक तुलना करके बताता है। तो राई का जो पेड़ को अगर या उसको वो पेड़ नहीं है, एक पौधा है, मतलब वो इतना छोटा है कि घुटने के नीचे तक ही उसका स्वाभाविक हाइट अगर देखा जाए तो ये पौधा आगे चलकर इसके अंदर एक ऐसा कार्य हुआ, आगे चलकर क्या हो गया, एक बहुत बड़ा विशाल पेड़ बन गया। अभी स्वाभाविक रीति से राई के इस पौधे में कोई भी शाखा ही नहीं है, लेकिन यहाँ पर हम क्या देखते हैं कि वो बड़ा वृक्ष बनकर, वहां बड़ा पेड़ बनकर शाखाएं आने लगा, डालियां आने लगी और आसमान के पक्षियां वहां पर उसमें डेरे लगाने लगे। അവിടെ നമ്മൾ 18 അധ്യായം വെളിപ്പാട് പുസ്തകം 18 അധ്യായം 2 വാക്യം വായിക്കുമ്പോൾ प्रकाशित पुस्तक उसका 18 अध्याय वाक्य 2 जब हम पढ़ते हैं, रेवलेशन 18:2, സകല അശുദ്ധ ആത്മാക്കളും वहां पर सब प्रकार के अशुद्ध आत्माएं, അശുദ്ധ പക്ഷികളും വസിക്കുന്ന ഒരു ഇടമായി തീർന്ന സഭയെ കുറിച്ചാണ് വായിക്കുന്നത്. पढ़ना बाबिलोन के बारे में क्या लिखा है? हाँ, हर प्रकार का दुष्टात्मा का अड्डा। हाँ देखो, हर एक अशुद्ध और घृणित पक्षियों का एक अड्डा है बाबिलोन। അപ്പം ഈ നമ്മളിവിടെ സാത്താനെ കുറിച്ചാണ് നമ്മൾ പഠിക്കുന്നതെങ്കിലും സാത്താൻ കർത്താവിനെ പോലെ സർവ്വയാവിയായി
എല്ലായിടത്തും ഒരേ സമയത്തായിരിക്കാനുള്ള കഴിവില്ല. देखो हम लोग जब प्रभु के मंडली जब विषय में हम लोग पढ़ते समय में, युद्ध के विषय में पढ़ते समय में, हम अधिकतर जिसके विरुद्ध हम युद्ध कर रहे हैं शैतान के बारे में हम अधिकतर उसके बारे में पढ़ते हैं, समझते हैं. लेकिन एक बात, एक तत्व हमें समझना है, शैतान कैसा कार्य करता है. वो परमेश्वर का जैसा सर्वशक्तिमान, सर्वव्यापी, सब जगह पे प्रकट होकर कार्य करता है, वैसा सामर्थ्य नहीं है वो. അവൻ ഭരിക്കുന്നത് ദുഷ്ടാത്മ സേന അല്ലെ അശുദ്ധാത്മാക്കൾ. അതാണ് ഇവിടെ വായിച്ചത്. അശുദ്ധാത്മാക്കളുടെ പാർപ്പിടമായി തീർന്നിരിക്കുന്ന സഭ. परंतु वो कैसा काम करता है, अपना काम करने के लिए उसके नीचे बहुत प्रकार के अशुद्ध आत्माएं हैं, अशुद्ध सेनाएं हैं, जो दुष्ट आत्माओं का सेना का एक मंडल है. वो उसमें बहुत प्रकार की जीविया है, बहुत प्रकार की स्थिति. और इन लोगों ने क्या किया है, ये लोग सब इकट्ठा होकर कलीसिया के विरुद्ध एक मंडली बनाया है. അപ്പോൾ പരിശുദ്ധാത്മാവിന് നിവാസമുള്ളതാണ്, ദൈവാത്മാവിന് നിവാസമുള്ളതാണ് സാക്ഷാൽ സഭ. प्रभु का सच्चा कलीसिया, प्रभु का सच्चा मंडली कौन है, जहाँ पर पवित्र आत्मा का निवास है. അപ്പോൾ ഇവിടെ നമ്മൾ വായിച്ചത്, यहाँ पर हमने क्या पढ़ा, किसका निवास है यहाँ पर, सब प्रकार के अशुद्ध आत्माओं. അശുദ്ധാത്മാക്കൾ എത്ര ഉണ്ട്? मतलब कितने प्रकार के हैं, അത് നമ്പർലെസ് ആണ്. मतलब अनगिनत है वो. ചിലർ വിശ്വസിക്കുന്നത് ഈ അശുദ്ധാത്മാക്കൾ ഈ മനുഷ്യർ പെരുകുന്നത് പോലെ അങ്ങ് പെരുകി വരുന്നതാണ്. कुछ लोगों को ऐसा धारणा है कि जैसा मनुष्य एक समय में अचानक उनका जनसंख्या बढ़ गया, उसी तरह दुष्टात्मा भी अचानक उनका संख्या बढ़ गया करके ऐसा सोचते हैं. അവർ ചിന്തിക്കുന്നത് മരിച്ചുപോയ മനുഷ്യരുടെ ആത്മാക്കളാണ് ഈ ദുഷ്ടാത്മാക്കളായിട്ട് തീർന്നതെന്നാണ്. उन लोगों को, कुछ लोगों को ऐसा लगता है कि मनुष्य जो इस दुनिया में जीकर, जो दुष्टता में जीकर मर गया, वो मरे हुए लोगों का आत्मा दुष्टात्मा बन गया. അതല്ല ഇവിടെ പറയുന്ന ദുഷ്ടാത്മാക്കൾ. परंतु बाइबल में जो दुष्टात्मा करके कहा है वो नहीं है. ആദാം ഹവ്വയും മാത്രം ഉണ്ടായിരുന്നപ്പോൾ എത്ര കോടി ദുഷ്ടാത്മാക്കൾ ഉള്ളോ അത്രയും തന്നെ ഇപ്പോഴും ഉള്ളൂ. मतलब आदम और हव्वा जब प्रभु ने पहले बार मनुष्य को सृष्टि करते समय में, उसी समय में बहुत सारे करोड़ों अनगिनत दुष्टात्माएं, सेनाएं थे उसी समय में. आज भी वही संख्या आज भी है. എന്നാൽ അവരുടെ പ്രവൃത്തി എവിടെയാണെന്ന് അറിയാമോ? परंतु उनका कार्य कहाँ पर ज्यादा होता है, ഈ പറയുന്ന ബാബിലോണിലല്ല. കാരണം ബാബിലോൺ അവരുടെ അടിമയാണ്. എന്നാൽ പ്രവർത്തിക്കുന്നത് എവിടെയാണ്? तो वो लोग बाबिलोन में जाकर काम नहीं कर रहे. बाबिलोन तो उनका निवास स्थान है, वो लोग उधर का उनका अड्डा है. लेकिन काम आकर कहाँ कर करते हैं, ഒരു പാപിയെ സംബന്ധിച്ചിടത്തോളം ബാബിലോണിലെ സഭയെ സംബന്ധിച്ചോളം അതിക്രമങ്ങളാലും പാപങ്ങളാലും മരിച്ച വ്യക്തി കിടക്കുക. जो व्यक्ति बाबिलोन का तत्व में है या बाबिलोन में फंसा हुआ है, उसका अवस्था क्या है, अधर्म और पाप से वो मरा हुआ है. അപ്പോൾ നമ്മളെ കർത്താവ് ഈ കാര്യം നമ്മളോട് പറയുമ്പോൾ, प्रभु जब हमसे एक बात कहते समय में, കർത്താവ് ആയിരുന്ന സമയത്തെ ആ തലമുറയെ കുറിച്ച് കർത്താവ് പറയുന്നുണ്ട്. प्रभु जब उस समय में जीते समय में, उस समय का पीढ़ी के बारे में प्रभु एक बात कहता है. അപ്പോൾ ഒരു ജനറേഷൻ, ഏത് കാലത്തുമുള്ള ജനറേഷൻ ഇവിളാണെന്നും ഈ ദുഷ്ടാത്മാക്കൾക്ക് അധീനമാണെന്നും കർത്താവ് അവിടെ പ്രസ്താവിക്കുകയാണ്. മത്തായിയുടെ സുവിശേഷം 12 അധ്യായത്തിൽ വായിക്കുന്നു. मत्ती का सुसमाचार 12 अध्याय में प्रभु जब एक बात कहते समय में, हर एक समय में एक इस प्रकार का एक पीढ़ी है जो हमेशा दुष्टात्माओं से भरा हुआ है, दुष्टात्मा के अनुसार चलते हैं, उनके नियंत्रण में बने रहते हैं. ऐसा हर एक काल में एक पीढ़ी है. നമ്മളവിടെ അതിന്റെ 12 അധ്യായത്തിന്റെ 45 വാക്യത്തിന് അവസാന വാക്യത്തിൽ കർത്താവ് വാക്യം പറയുകയാണ്. 12 का 45 का आखिरी भाग में हम पढ़ते हैं, ആ മനുഷ്യന്റെ സ്ഥിതി മുമ്പിലത്തേതിനേക്കാൾ വളരെ വഷളാകും എന്ന് പറഞ്ഞിട്ട് പറയണേ. ഏറ്റവും അവസാനം ഈ ദുഷ്ടതലമുറയ്ക്കും അങ്ങനെ സംഭവിക്കും. ഒരു തലമുറ, ഒരു കോടിക്കണക്കിന് ജനങ്ങൾ, അതിൽ നിന്നുമാണ് ദൈവം നമ്മളെ വിശേഷാൽ വിളിച്ച് വേർതിരിച്ച് തന്റെ സഭയിലെ അംഗമാക്കിയിരിക്കുന്നത്. മനസ്സിലായി? तो अभी उसका अवस्था पहले से भी बुरा हो गया करके बोलने के बाद फिर क्या लिखा है, इस युग के ऐसा ही है. मतलब क्या, हर एक युग में एक प्रकार के लोगों का दशा ऐसा, मतलब वो पूरा दुनिया में, पृथ्वी में जितने लोग हैं, सब मनुष्य का अवस्था ऐसा ही है, एक दुष्ट अवस्था में गिरे हुए हैं. लेकिन प्रभु का दया क्या हुआ, हमारे ऊपर वो दया होकर उस दुष्ट पीढ़ी से हमें प्रभु ने अलग कर कर, हमें शुद्ध कर कर, ये जगत से यानी ये पीढ़ी से हमें अलग कर कर प्रभु के वंश में डाला. Praise the Lord. प्रभु का स्तुति हो. എവിടെയാണ് നമുക്കത് ലേഖനത്തിൽ വളരെ വ്യക്തമായിട്ടുണ്ട്. എഫേസ്യ ലേഖനം 2-ാം അധ്യായം വളരെ വ്യക്തമായിട്ട് പറയുന്നുണ്ട്. നമ്മൾ ആരായിരുന്നു, ഈ ലോകത്തിന്റെ കാലഗതിക്കനുസരിച്ച്, ദുഷ്ടസേനയ്ക്കനുസരിച്ച്, അനുസരണക്കേടിന്റെ മക്കളിൽ വ്യാപരിക്കുന്ന ആത്മാവിനെ അനുസരിച്ച് നടന്ന നമ്മള്. അതാണ് ഇവിടെ പറയുന്നത്. तो एफेसियों का पुस्तक 2 अध्याय में स्पष्ट में वहां पर लिखा है कि एक समय भी हम भी किस प्रकार के लोग थे, जिस तरह इस जगत के लोग, इस दुनिया के लोग, जो अशुद्ध आत्माओं के नियंत्रण में, जो आगे ना मानने वाला आत्माओं के अनुसार उसमें वो लोग पीड़ित थे, उसके बीच हम लोग भी उसी तरह से थे. लेकिन हमें उससे बाहर निकाला, बचाया. वही बात यहाँ पर प्रभु यहाँ पर मत्ती 12 में कह रहा है.
അപ്പോൾ ഈ കാര്യം കർത്താവ് ഇത് പറയുന്നതിൽ നമുക്ക് വളരെ വ്യക്തമായി ഈ കാര്യം ഒന്ന് നമുക്കൊന്ന് പരിശോധിച്ച് നോക്കാം. तो इसके लिए ये बात के विषय में इस वाक्य को हमें अच्छी तरह से जांचना जरूरी है. അവിടെ അതിന്റെ ആരംഭത്തിൽ 44 വാക്യം 43 വാക്യം വായിക്കുമ്പോൾ 43 जब हम पढ़ते हैं मत्ती 12 का, ഒരു മനുഷ്യനെ അശുദ്ധാത്മാവ് ബാധിച്ചാൽ अगर यहाँ पर लिखा है कि एक व्यक्ति के ऊपर एक अशुद्ध आत्मा जब उसके अंदर कार्य करता है, ഇവിടെ സാധാരണ നമ്മൾ അശുദ്ധാത്മാവ് ബാധിച്ചു എന്ന് പറയുമ്പോൾ ഭൂതബാധിതരാകുന്നത് ശരീരത്തിലാണെന്നാണ് നമ്മൾ ചിന്തിക്കുന്നത്. ശരി, അങ്ങനെയാണ്. നമ്മൾ ഭൂതബാധിതരെ നമുക്കറിയാം, ശരീരത്തിൽ ബാധിക്കും. അതിനെക്കുറിച്ചല്ല ഇവിടെ പറയുന്നത്. स्वाभाविक रीति से एक व्यक्ति को जब दुष्ट आत्मा पीड़ित करता है करके बोलते समय में स्वाभाविक रीति से हमें मालूम है दुष्ट आत्मा या भूत या अशुद्ध आत्मा है वो हमेशा शरीर में कार्य करता है करके हम जानते हैं, उनको शरीर में कब्जा करता है दुष्ट आत्मा. परंतु यहाँ पर वो विषय नहीं है. മനുഷ്യ ശരീരത്തിൽ ബൈൻഡഡ് ആകുന്ന അല്ലെങ്കിൽ അത് അല്ലെങ്കിൽ വസിക്കുന്ന ആത്മാക്കൾ എന്ന് പറയുന്നത് വളരെ ശക്തി കുറഞ്ഞതാണ്. അവിടെ ബൗണ്ടപ്പായി പോവുകയാണ്. അതുകൊണ്ട് ശക്തിയുള്ള ഭൂതങ്ങളൊന്നും ഒരു മനുഷ്യനിൽ അവൈഡാകത്തില്ല. तो जो एक मनुष्य के अंदर एक अशुद्ध आत्मा उसके शरीर में आकर बसता है करके बोलते समय में हमें समझना है उस प्रकार का दुष्टात्माओं का रैंक बोला तो सबसे छोटा सबसे कमजोर दुष्टात्माओं में जो सबसे कमजोर है उस प्रकार के दुष्टात्मा लोग क्या करते हैं, वो लोग उसमें अटक जाते हैं. मतलब मनुष्य शरीर में वो लोग अटक जाने का अवस्था में वो लोग रहते हैं. परंतु जो ताकतवर दुष्टात्माएं हैं, शक्तिशाली दुष्टात्मा है, उनको मनुष्य के शरीर में कब्जा करने का जरूरत नहीं है. ഇവിടെ നമ്മൾ വായിക്കണം, ഒരു മനുഷ്യനെ ദുരാത്മാവ് വിട്ടുപോയി. तो यहाँ पर हम क्या पढ़ते हैं, एक मनुष्य के अंदर से दुष्टात्मा निकल गया. എന്ന് പറഞ്ഞാൽ അവന്റെ ദേഹിയാണ് ദുഷ്ടാത്മാവ്. എപ്പോഴും അവന്റെ മനസ്സിനെയാണ്, അവന്റെ ഇച്ഛയാണ്, വികാരങ്ങളാണ്. നമ്മൾ എന്താണ് എഫെസ്യ ലേഖനം 2-ാം അധ്യായത്തിൽ വായിച്ചത്? നമ്മുടെ മനോവികാരങ്ങൾക്കും ഇഷ്ടങ്ങളും അത് ആരുടെ മനോവികാരമായിരുന്നു? तो वहां സ്പിരിറ്റുകളുടെ ആയിരുന്നു. एक में निकल गया करके बोलते समय में क्या वो व्यक्ति का प्राण में वो कार्य कर रहा था, वो व्यक्ति का मन को उसका इच्छा और उसका भावना में कार्य करता था. हम एफेसस का पुस्तक 2 अध्याय में वहां पर हम क्या पढ़ते हैं, हम लोग मनों से हम लोग मरे हुए थे. तो मरा वो मन का अवस्था को दर्शाता है जो यहाँ पर प्राण के बारे में कहा है. അപ്പോൾ ഈ മനുഷ്യൻ എങ്ങനെയോ അല്ലെങ്കിൽ സുവിശേഷം കേട്ടതോ അല്ലെങ്കിൽ ദൈവത്തോട് അടുക്കാനുള്ള ആഗ്രഹം ഉണ്ടായോ തന്റെ മനസ്സിന് ഒരു പ്രിപ്പറേഷൻ വന്നു, ഒരു അനുതാപം വന്നു. താന് കർത്താവിനെ സ്വീകരിച്ചിട്ടില്ല. ഒരു മാനസാന്തരത്തിന്റെ ചെറിയൊരു നില വന്നപ്പോൾ ഈ ഒരു ആത്മാവിന് അവിടെ നിൽക്കാൻ വയ്യാത്ത അവസ്ഥ, അവരിൽ ഇനിയും പ്രവർത്തിക്കാൻ വയ്യ. अब इस व्यक्ति के अंदर एक ऐसा कार्य वहां पर हुआ तो शायद उसने सुसमाचार सुना होगा, शायद उसने पश्चाताप किया होगा. प्रभु को अभी तक उसने स्वीकारा नहीं है. प्रभु को स्वीकार कर प्रभु का बेटा बनने का पूरा अवस्था आया नहीं है. उसका आरंभ का स्टेज में ही वो पहुंचा है. कुछ तो उसके अंदर प्रभु का कार्य शुरू आरंभ हो गया. ये कार्य की वजह से ये जो दुष्टात्मा इस व्यक्ति के अंदर जो रहा था, ये कार्य की वजह से अभी इस व्यक्ति के अंदर रुकने नहीं हो पा रहा है. അപ്പോൾ അതൊന്ന് സംഭവിച്ചു. इसकी वजह से क्या हो गया, ഈ ദുരാത്മാവിന് പിന്നെ സ്വസ്ഥതയില്ലാതായി. अब ये दुष्टात्मा को विश्राम नहीं है. ഈ മനുഷ്യൻ ഇപ്പോൾ എന്ത് കിട്ടി? मनुष्य को क्या मिला? അപ്പോൾ സാത്താൻ തത്വം എന്താണ്? शैतान का तत्व अभी समझना, दुष्टात्माओं का तत्व समझना. ഒരു മനുഷ്യനെ അസ്വസ്ഥപ്പെടുത്തുക, ഒരു മനുഷ്യനെ ഭാരപ്പെടുത്തുക, അവനെ കൊണ്ട് പാപം ചെയ്യിക്കുക എന്ന നിലയിൽ മനുഷ്യനെ അസ്വസ്ഥരാക്കുകയും സാത്താൻ അല്ലെങ്കിൽ ഈവിൾ സ്പിരിറ്റ് സന്തോഷിക്കുകയും ചെയ്യുകയാണ് സാത്താന്റെ ഭയങ്കരമായ ട്രാപ്പ്. तो शैतान का सबसे बड़ा जाल, शैतान का सबसे बड़ा फंदा या शैतान किस रीति से कार्य करता है, दुष्टात्मा जब एक व्यक्ति के अंदर आते समय में वो व्यक्ति को पीड़ित करता है, उसको दुखी देता है, उसको दुख देता है, क्लेश देता है, इतना गिर जाते हैं कि वो पाप में ही बने रहकर पाप का स्वभाव में वो जीते रहता है. ऐसा करते समय में दुष्टात्माओं को खुशी मिलता है, दुष्टात्माओं को आनंद मिलता है. उसका आनंद और खुशी कब होगा, जब वो व्यक्ति पाप में पीड़ित और दबते रहते समय में. शैतान ऐसा कार्य करता है. നമ്മളെ ജീവിതം ചിന്തിച്ചു നോക്കിയേ. हमारे जीवन को जरा सोचिए प्रियो, നമ്മള് കർത്താവിനെ സ്വീകരിച്ചു കഴിഞ്ഞു, हम लोग प्रभु को स्वीकारने के बावजूद भी പിന്നെയും നമ്മള് ഭൂതങ്ങൾക്ക് ഇരയായി പാപം ചെയ്തുകൊണ്ടിരിക്കുന്നെങ്കിൽ, अब उसके बाद भी हम लोग दुष्टात्मा के अधीन में है और उसके नियंत्रण के अनुसार हम लोग पाप करते हैं, ऐसे जिंदगी अगर हम जी रहे तो നമ്മൾ ആരെയാണ് സന്തോഷിപ്പിക്കുന്നത്? हम किसको प्रसन्न करने देख रहे हैं? ബാബിലോണിന്റെ സഭയിൽ ഓൾറെഡി പുള്ളിക്കൊന്നും ചെയ്യാനില്ല. ഇവിടെ നമ്മളെ അവന്റെ കയ്യിൽ കിട്ടാൻ വേണ്ടി അവൻ നമ്മളിൽ ഒരു പോരാട്ടം നടത്തുന്നുണ്ട്. അത് നമ്മൾ തിരിച്ചറിയണം. तो बाबिलोन कलीसिया में, बाबिलोन मंडली में शैतान को बड़ा कार्य करने का जरूरत नहीं है, क्योंकि वो लोग पहले से ही शैतान का अधीन के लोग हैं. लेकिन युद्ध कहां पर है? प्रभु का सच्चा मंडली में, जो प्रभु के चुने हुए अलग किए हुए लोगों के अंदर है. आत्मिक युद्ध शैतान कार्य करता है. അപ്പൊ ഇവിടെ വായിക്കുകയാണ്, അവൻ വാട്ടർലെസ് പ്ലേസിലൂടെ യാത്ര ചെയ്യുന്നു. എന്നാൽ സ്വസ്ഥതയില്ലെന്നാണ്. വെള്ളോട്ടമുള്ള സ്ഥലങ്ങളുടെ അർത്ഥമല്ലത്.
तो मतलब वो एक सूखा भूमि, एक ऐसा जगह पर से गया जहाँ पर पानी नहीं है, मतलब सूखा भूमि है उस अर्थ में नहीं। അവന് യാത്ര ചെയ്തുകൊണ്ടിരിക്കുകയാണ് ഈ ദുഷ്ടാത്മാവ്. अब ये दुष्टात्मा यहाँ से यात्रा कर रहा है എന്താണ് ചെയ്യുന്നത്? और क्या कर रहा है? ഒരു റെസ്റ്റ് കിട്ടാൻ വേണ്ടി वो ये ऐसे जगह पे विश्राम करने के लिए जगह ढूंढ रहा है। അങ്ങനെ റെസ്റ്റ് എന്ന് ഒരുപക്ഷെ മറാഠി ബൈബിളിൽ കാണത്തില്ല. विश्राम ഉണ്ടോ? മലയാളത്തിൽ അതില്ല അങ്ങനെ. मलयालम में वो शब्द आया नहीं है, लेकिन हिंदी में विश्राम आया ना। विश्राम ढूंढ रहा है वो। ഒരു മനുഷ്യനിൽ ക്രിയ ചെയ്തപ്പോൾ ആ ദുരാത്മാവൻ എന്തുണ്ട്? तो मतलब क्या, अभी एक समय में दुष्ट आत्मा जब ये मनुष्य के अंदर कार्य कर रहा था, तब दुष्ट आत्मा को क्या था? विश्राम था। ആ വ്യക്തിക്ക് എന്തുണ്ട്? और वो व्यक्ति को क्या था? विश्राम नहीं था उसको। ये है शैतान का तत्व। അതുകൊണ്ട് കർത്താവ് നിങ്ങൾ ഒന്നിനെ കുറിച്ചും വിചാരപ്പെടരുതെന്ന് പറഞ്ഞ വചനത്തിന്റെ ആഴം എന്താണെന്ന് മനസ്സിലായോ? വിചാരപ്പെടുമ്പോൾ ആരാണ് സന്തോഷിക്കുന്നത്? इसके लिए प्रियो, जब प्रभु कहते हैं तुम लोग कोई भी बात पे चिंतित ना हो, निराश ना हो करके जब प्रभु बोलते हैं समय में, उसका गहराई समझ रहे क्या? जब कोई भी विषय के लिए, कोई भी बात के लिए अगर हम लोग चिंतित हो गए, उसके पीछे आनंद कौन उठाएगा? शैतान। നമ്മുടെ ഇടയിൽ നിരാശ എന്ന് പറയുന്ന ഒരു ആയുധമുണ്ടെങ്കിൽ, हमारे बीच में निराशा बोल के हथियार का ഒരിക്കൽ ഒരാള് സ്വപ്നത്തിൽ കണ്ടൊരു കാര്യമാണ്. एक बार एक व्यक्ति सपने में देखा हुआ बात है, അവിടെ ഒരുപാട് ആയുധങ്ങൾ വെച്ചിട്ടുണ്ട്. बहुत सारा हथियार वहाँ पर रखा है। അതിലത് നിരാശ എന്ന് പറയുന്ന ഒരു ആയുധം വെച്ചിട്ടുണ്ട്. उसके सामने ऐसा एक हथियार है जिसमें हथियार का नाम है निराशा। അപ്പൊ സാത്താനാണ് ഇത് വിൽക്കുന്നത്. और उसको बेचने वाला कौन है? शैतान। അപ്പോൾ ആ വാങ്ങുന്ന ആള് ചോദിച്ചു, ഈ നിരാശ എന്ന് പറയുന്ന കത്തിയുടെ അത് വളരെയധികം നല്ല അങ്ങ് അറ്റം വരെ ആയിരിക്കുന്നല്ലോ, ഒരുപാട് ഉപയോഗിച്ചിട്ട് എന്താ ഇതിന് കാരണം? तो उसका वो व्यक्ति जो ये देख रहा था, उसने देखा कि एक आदमी वो मालिक मतलब जो बेच रहा दुकान में जाकर उसके पास आया और उसने निराशा का उसने हथियार को देखा, तलवार जैसा हथियार था। उसने देखा कि उसका धार जो है बहुत लंबा है और तलवार का हालत बहुत ही बिगड़ा हुआ है। तो वो पूछने लगा, भाई आपने ये तलवार को बहुत इस्तेमाल किया है क्या? അവൻ പറയാണ്, വിശ്വാസികളിൽ ഞാൻ എപ്പോഴും ഉപയോഗിക്കുന്ന നിരാശ എന്ന ഈ ആയുധമാണ്. ഉപയോഗിച്ച അറ്റം വരെ ആയി. तो शैतान तब बोलने लगा कि ये हथियार में सबसे ज्यादा विश्वासियों के ऊपर मैं इस्तेमाल करता हूँ। इस्तेमाल कर करके ये हथियार ऐसा पुराना हो गया कि मानो बहुत सालों से उपयोग किया हुआ है करके। പ്രിയമുള്ളവരെ, വിശ്വാസ ജീവിതത്തിൽ നിരാശപ്പെടാത്ത വിശ്വാസികളോ ദൈവദാസന്മാരോ ഇല്ല. പല രീതിയിൽ നിരാശകൾ വരും. प्रियो, ऐसा मत सोचना कि विश्वासी हो गया तो कोई भी प्रकार का निराशा या दुख आएगा नहीं, ऐसा नहीं सोचना प्रियो, क्योंकि विश्वासी हो जाने के बाद बहुत सारे प्रभु के दास लोग निराशा में गए हैं। പക്ഷെ അവരത് പുറത്തു വരും. परंतु विषय क्या है, उसमें से बाहर निकले वो लोग। അവർക്ക് സാത്താൻ ഈ ആയുധം ഉപയോഗിക്കാൻ കഴിയാത്ത രീതിയിൽ, സാത്താന്റെ വായ അടപ്പിക്കുന്ന രീതിയിൽ ദൈവം അവരെ ഉപയോഗിക്കും. क्योंकि प्रभु का सच्ची लोग कौन है? जब प्रभु का आत्मा उनके अंदर कार्य करते समय में शैतान वो हथियार बार बार इस्तेमाल कर करके पवित्र आत्मा वो विश्वासी को भरकर उसको इतना सामर्थ देगा कि बाद में शैतान ही लज्जित हो जाएगा कि मैं किसके ऊपर मैंने हथियार उठाया। അത് നമ്മൾ തിരിച്ചറിയണം. पर ये पहचान हमें होना जरूरी है। കർത്താവേ, हे प्रभु, സാത്താൻ പലപ്പോഴും എന്നെ ഉപയോഗിച്ചിട്ടുണ്ട്. शैतान बहुत बार आके मेरा इस्तेमाल किया है प्रभु। സാത്താനെതിരെയുള്ള ഏറ്റവും വലിയ ക്രിസ്തുവിന്റെ ആയുധം എപ്പോഴും സന്തോഷിക്കുക. और शैतान के विरुद्ध का जो सबसे बड़ा हथियार है जो मसीह, वो जब मेरे अंदर कार्य करने लगा तो मसीह ज्यादा आनंदित होने लगा। ജയിലിൽ കിടന്നാലും സന്തോഷിക്കുക. तो ऐसा अवस्था में जब मैं जो भी निराशा का पल में मैं जीता हूँ, भले ही मैं जेल में जाऊँ, मसीह मेरे अंदर होने की वजह से मसीह आनंद उठा रहा है। തൂക്കാൻ കൊല്ലാനും സന്തോഷിക്കുക. मुझे अगर लटकाने गया, मार डालने के लिए आगे आया तो भी मैं खुश हूँ, क्योंकि मसीह मुझ में है। കാരണം ക്രിസ്തുവിന്റെ ജീവൻ അങ്ങനെയുള്ള ജീവനാണ്. क्योंकि मसीह का जीवन हर दुख में आनंद करने वाला जीवन है। എപ്പോഴും സന്തോഷിപ്പി. हमेशा आनंदित करो। അതാണ് കർത്താവ് പറഞ്ഞത്, ആകാശത്തിലെ പറവകളെ നോക്കുവി. प्रभु ने एक दृष्टांत में कहा, तुम लोग देखो आकाश की चिड़ियाओं को देखो। അത് എന്താ പറക്കുക എന്ന് പറഞ്ഞാൽ സന്തോഷിക്കുകയാണ്, കൂട്ടിലിട്ട കിളിയെ നോക്കാനല്ല. मतलब उनका आकाश के चिड़िया का मतलब क्या है? वो लोग हमेशा उड़ने के लिए स्वतंत्र है, लेकिन बंधन में फंसा हुआ चिड़िया क्या है? उन लोग का उड़ने का आजादी नहीं है। അപ്പൊ നമ്മുടെ ഉള്ളിൽ इसलिए हमारे अंदर ഏതെങ്കിലും ഒരു ദുരാത്മാവ് പ്രവർത്തിക്കുന്നുണ്ടെങ്കിൽ, कोई भी प्रकार का दुष्टात्मा कार्य कर रहा है तो നമ്മളെ താഴോട്ട് വരും. എങ്ങനെയാണ് നമ്മുടെ ഉള്ളിലേക്ക് പ്രവേശിക്കുന്നത്? നമ്മൾ ചിന്തിക്കും വിശ്വാസി ആയതുകൊണ്ട് നമ്മളിലൊന്നും പ്രവർത്തിക്കത്തില്ല. हम लोग उसका 12 अध्याय के नीचे पढ़ते समय में कैसा कार्य करता है करके हम देखेंगे तो हमें क्या लगता है, दुष्टात्मा, हम विश्वासी बन गए, अभी दुष्टात्मा हमारे अंदर कार्य नहीं करेगा, ऐसा गलत फहमी में जी रहे हैं हम लोग। അപ്പം ദുരാത്മാക്കൾക്ക് നിരാശ കൊടുക്കാൻ കഴിയുന്ന നിലയിലാണ് ദൈവം നമ്മളെ ആക്കി വെച്ചിരിക്കുന്നത്. तो मतलब क्या हम लोग, प्रभु ने हमें कौन सा स्थान में रखा है? एक ऐसा स्थान में रखा है कि दुष्टात्मा हमें देखकर दुष्टात्मा निराश हो जाएगा। ഇവിടെ നോക്കുക, ഈ
ഇവനെ വിട്ടുപോയപ്പോൾ तो जब यहाँ पर देखना 12:43 में जब वो दुष्ट आत्मा अशुद्ध आत्मा निकल गया, അവൻ വിശ്രമം അന്വേഷിക്കുകയാണ്. ये दुष्ट आत्मा अभी क्या कर रहा है? विश्राम ढूंढ रहा है. അപ്പോൾ അവൻ എന്ത് ചെയ്യാണ്? फिर वो क्या कर रहा है? ഒരു മനുഷ്യനെയും കിട്ടിയില്ല. अभी ढूंढ कर किसी को भी मिला नहीं, और दूसरा मनुष्य नहीं मिला. 44 വാക്യത്തിൽ വായിക്കുകയാണ്. 44 में हम पढ़ते हैं अगला वाक्य में. എന്നാ ആദ്യം വിശ്രമിച്ച സ്ഥലത്തോട് തന്നെ തിരിച്ചു പോകണം. इसलिए वो क्या निर्णय लिया? जहां पर मैं पहला था वापस मैं लौटता हूँ. തിരിച്ചു വന്നപ്പോൾ എന്താണ്? वापस आया तो क्या देखा? एकदम साफ सुथरा. രക്ഷിക്കപ്പെട്ടോ? उद्धार हुआ क्या? സുഷമ ശിശു പറയുന്നത് രക്ഷിക്കപ്പെട്ടോ? सुषमा सिस्टर बोल रहे कि उद्धार हो गया करके. രക്ഷിക്കപ്പെട്ടോ? उद्धार हुआ क्या? ആത്മാവിന് നിവാസമായോ? मतलब पवित्र आत्मा वो व्यक्ति के अंदर निवास स्थान बनाया गया. തിരിച്ചു വന്നപ്പോൾ അങ്ങോട്ട് കയറാൻ വയ്യ. अभी अंदर आते वक्त ये अकेला दुष्ट आत्मा को अंदर जाने के लिए नहीं हो रहा है, എന്തൊക്കെയോ മാനസാന്തരത്തിന്റെ അവസ്ഥ അവൻ കണ്ടു. क्योंकि थोड़ा मन फिराव का या पश्चाताप का लक्षण वहां पर दिखने लगा. അവൻ കണ്ടത് എങ്ങനെയാണ്? उसने क्या देखा? പണ്ടുണ്ടായിരുന്ന പല കാര്യങ്ങളും ഇപ്പോൾ അവൻ എൻഡി എന്ന് വായിക്കുന്നു. അവൻ എൻഡി ആയിരിക്കുന്നു. उसका 44 पढ़े. അവൻ തൂത്തുവാരി ഗാർണിഷ്ഡ് എല്ലാം പുട്ട് ഇൻ ഓർഡർ. पढ़ना 44 पढ़ना. तब कहती है, हाँ। मैं अपने उसी घर में जहाँ से निकली थी हाँ। लौट जाऊंगी, हाँ। और लौट कर उसे सुना झाड़ा बुहारा और सजा सजा पाती है. हाँ नहीं, वहाँ पर 3 बातें. वहाँ पर उसने झाड़ू मारा, सजाया. उसके अलावा उसके पहले कुछ डब्बाए थे वहाँ पर जो भरा हुआ था. अभी देखा तो वो सारा डब्बा खाली है. झाड़ू मारा है, सुना है. मतलब पहला कुछ तो भरा था, अभी सुना खाली है. फिर स्वच्छ करके रखा है और एकदम अच्छे तरह से व्यवस्थित अरेंज करके रखा है, അപ്പോൾ ഇവിടെ ഈ सजा के रखा है. കാരണം ഈ ഭൂതത്തിന് വലിയ ശക്തിയൊന്നും ഇല്ലാത്തതാണ്. अभी ये जो पहला दुष्टात्मा क्या है, इसको ज्यादा सामर्थ्य नहीं है. അതുകൊണ്ട് ആ തന്നേക്കാൾ ദുഷ്ടതയേറിയ ഭൂതങ്ങളെ കേട്ടോ അവിടെ इसके लिए अभी वो क्या कर रहा है? उससे भी ज्यादा दुष्टता से भरा हुआ दुष्ट आत्माओं को लेकर आ रहा है. അപ്പോൾ ഇങ്ങനെ മതപരമായ മാനസാന്തരത്തിൽ മാത്രം നിൽക്കുന്നവരുടെ ഉള്ളിൽ പ്രവേശിക്കാൻ കഴിയുന്ന തന്നേക്കാൾ ശക്തിയേറിയ 7 ആത്മാക്കളിലൂടെ കൊണ്ടുവന്നു. तो मतलब क्या? अब ये आत्मा धर्म की बातों में कुछ बातों में देखकर अपना धर्म में भी कुछ बातें अच्छा करना चाहिए, बुरा नहीं करना चाहिए, ऐसा धर्म की बातें सिखाते हैं. ऐसा कुछ बातें सुनकर उसने पश्चाताप का थोड़ा कार्य किया. और उसके लिए पहला जो दुष्टात्मा जी रहा था उसमें सामर्थ्य नहीं था, लेकिन अभी उसने क्या किया? दुष्टात्मा उससे भी ज्यादा घिनौना, ज्यादा बुरा, ज्यादा दुष्टात्माओं को वो लेकर आया जो धर्म में परिवर्तन हुआ लोगों को पीड़ित कर सकता है. उस प्रकार का दुष्टात्मा आया. നമ്മൾ നോക്കുക, जरा देखना, പലരും രക്ഷിക്കപ്പെടുന്നത് എന്താണെന്നറിയാമോ? बहुत लोग किस रीति से कारण से नया जन्म हो रहा है. രക്ഷിക്കപ്പെട്ടെന്ന് അവർക്ക് തോന്നുകയാണ്. मतलब उन लोगों को लग रहा है कि उनका नया जन्म हुआ है, അവർക്ക് എന്തെങ്കിലും ഒരു ആപത്തുണ്ടാകുന്നു, मतलब उनके जीवन में कुछ तो बुरा हुआ അല്ലെങ്കിൽ ഒരു രോഗം ഉണ്ടാകുന്നു. या बीमारी आया, അപ്പോൾ ഒരുപക്ഷെ കർത്താവിന്റെ ദാസൻ വന്ന് പ്രാർത്ഥിച്ചിരിക്കാം. और शायद प्रभु का दास ने उधर का उस मंडली का दास ने जाकर प्रार्थना किया. അപ്പോൾ പ്രാർത്ഥിച്ചപ്പോൾ അവർ പറഞ്ഞു ഞാൻ കർത്താവ് വിശദമായി സ്വീകരിച്ചു, എനിക്ക് സ്ഥാനപ്പെടണം. तो प्रार्थना करके सुना तो उसको अच्छा लगा. अच्छा अनुभव होने के बाद वो क्या बोल रहा है? मुझे भी यीशु चाहिए, उद्धार का अनुभव हुआ है, मुझे बपतिस्मा कराओ. ഉടനെ എന്ത് ചെയ്തു? तुरंत प्रभु के दास ने क्या किया? അപ്പൊ ആ അവസ്ഥയിലാണ് ആദ്യത്തെ ആള് തിരിച്ചു വരുമ്പോൾ. तो वही अवस्था से वो छुटकर वो अभी आया है खाली. കാരണം യേശു ക്രിസ്തു ക്രൂശിക്കപ്പെട്ടവനായി വരച്ചു കാട്ടിയിരിക്കെ എന്തിനാണ് ക്രിസ്തു മരിച്ചതെന്നുള്ള സത്യവചനം വിശ്വസിക്കാത്ത കാലത്തോളം परंतु जो व्यक्ति यीशु मसीह क्यों मरा, किस कारण मरा, किसके लिए मरा, ये बात का चित्र अभी तक अगर सही रीति से स्पष्ट नहीं हुआ है, तो उद्धार नहीं हुआ है, तो वो बात समझना जरूरी है. वो बात उसने समझा नहीं. അപ്പോൾ ക്രിസ്തുവിനെ നമ്മൾ രക്ഷിതാവായി സ്വീകരിക്കുമ്പോൾ इसीलिए हम लोग जब यीशु मसीह को उद्धारकर्ता के रूप में जब हम स्वीकारते हैं, കർത്താവിന് വിശ്രമമൊന്നുമില്ല. നമ്മളിൽ വസിക്കുമ്പോഴേ കർത്താവിന് വിശ്രമമുള്ളൂ എന്ന് ചിന്തിക്കരുത്. കർത്താവ് പൂർണ്ണമായും വിശ്രമമുള്ളവനാണ്. ആ വിശ്രമം നമുക്ക് തരികയാണ് ചെയ്യുന്നത്. तो प्रभु जब हमारे अंदर आते समय में हम लोग विश्राम से भर जाते हैं. हमें एक गलत फहमी नहीं समझना. प्रभु जब हमारे अंदर आएगा तो ही प्रभु को विश्राम मिलेगा, ऐसा नहीं सोचना. परमेश्वर पहले से कौन है? विश्राम से भरा हुआ है. उनके अंदर विश्राम की कमी नहीं है, विश्राम का कमी हो गया ऐसा नहीं है. वो पहले से ही सर्व पर्याप्त है, उनमें विश्राम में कोई कमी नहीं है. परंतु यीशु मसीह क्या कर रहा है? वो जो यीशु मसीह जो खुद विश्राम से भरा हुआ है, जब वो एक व्यक्ति के अंदर भर जाएगा, यीशु मसीह का विश्राम वो विश्वासी के अंदर आता है. അപ്പോൾ നമ്മുടെ ഹൃദയം, इसलिए हमारे हृदय में കർത്താവ് സിംഹാസനം വെച്ചിരിക്കുമ്പോൾ प्रभु जब सिंहासन डालकर विराजमान होकर बैठते समय में
നമ്മുടെ ഹൃദയത്തിലേക്ക് ഒരു ദുരാത്മാവിനും പ്രവേശനമില്ല. ऐसे समय में हमारे हृदय में कोई भी दुष्ट आत्मा प्रवेश नहीं कर सकता. എന്നാൽ കർത്താവിന് നമ്മുടെ മേലുള്ള കർത്തൃത്വം നഷ്ടമാക്കുന്ന രീതിയിൽ നമ്മളായാൽ, परंतु प्रभु जो हमारे ऊपर सिंहासन रखा है, वो सिंहासन में हमारे ऊपर प्रभुत्व करने के लिए, हमारे ऊपर हुकूमत करने के लिए रखा है. वो हुकूमत का बातें हट गया या प्रभुत्व करने प्रभु को नहीं हो रहा है, तो നമ്മള് സെക്രിയാവിന്റെ പുസ്തകത്തിൽ വായിക്കുന്നുണ്ട്, जकरिया का पुस्तक में हम पढ़ते हैं, ഇസ്രായേലിനെ ദൈവം യഥാസ്ഥാനപ്പെടുത്തുമ്പോൾ, जब इसराइल को जब प्रभु पुनर्स्थापित करेगा, നമ്മള് സെക്രിയാവിന്റെ പുസ്തകം 12 അധ്യായം ഇസ്രായേലിനെ എങ്ങനെയാണ് ഒരു ഏകജാതൻ മരിച്ചതുപോലെ ജനങ്ങൾ നിലവിളിച്ച് ഓരോ ഗോത്രവും നിലവിളിച്ച് കുട്ടികളിലേക്ക് നോക്കി അവർ രക്ഷപ്പെടുമ്പോൾ കർത്താവ് എന്ത് ചെയ്യുന്നു? അതിന് 13 അധ്യായത്തിൽ വായിക്കുകയാണ്. അന്നാളിൽ जकरिया का पुस्तक में उसका 12 अध्याय में जब पढ़ते समय में वहां पर हम देखो प्रभु वहां पर उनके बचे हुए इसराइलियों के जीवन में एक बहुत बड़ा कार्य करेगा. उसका 10 के नीचे से पढ़ते समय में 11 में, उन दिनों में यरूशलेम में एक बहुत बड़ा विलाप होगा, मानो घर में कोई पहलौटा मरा हुआ है बोलकर वो लोग प्रभु को देखकर, प्रभु का हमने मसीह को हमने छेदा है बोलकर वो लोग पश्चाताप करेंगे. वो पढ़कर 13 में हम पढ़ते हैं, लेवी के घराने का परिवार, सॉरी 13 का 1 पढ़ना, उस समय दाऊद के घराने 13 का 1 आया उस दिनों आया. दाऊद के घराने और यरूशलेम के निवासियों के लिए पाप और मलिनता धोने के निमित्त एक बहता हुआ सोता फूटेगा. ഓക്കെ, അവിടെ പാപത്തിന്റെയും മാലിന്യത്തിന്റെയും പരിഹാരത്തിനായ ഉറവ वहां पर पाप के लिए और अशुद्धि के लिए एक श्रोता खोला जाएगा. ഇസ്രായേൽ ജനം മുഴുവൻ രക്ഷിക്കപ്പെടുന്ന കാര്യമാണ് ഇവിടെ വായിക്കുന്നത്. मतलब ये इसराइल का बचे हुए लोग एक ही समय में, एक ही क्षण में बच जाने का अवस्था को प्रभु बता रहा है. അപ്പോൾ ഒരാളെ കർത്താവിന്റെ രക്തമുഖാന്തരം അല്ലെങ്കിൽ പാപം കഴുകിക്കളഞ്ഞ് രക്ഷിക്കുമ്പോൾ അവിടെ കർത്താവ് എല്ലാ വിഗ്രഹത്തിൽ നിന്നും എല്ലാ അശുദ്ധ ആത്മാവിൽ നിന്നും അവനെ രക്ഷിക്കുന്നതായിട്ടാണ് വായിക്കുന്നത്. അടുത്ത तो വാക്യം, वहां पर पढ़ते समय में जब प्रभु एक व्यक्ति के अंदर उद्धार का कार्य करता है, उद्धार का कार्य करने के लिए क्या, कलवरी क्रूज से जो लहू बहाया, उस लहू के द्वारा व्यक्ति के अंदर क्या करेगा, उसको शुद्ध करेगा, उसको नया करेगा. उस परिणाम करते समय में वाक्य 2 में हम पढ़ते हैं कि उस देश से जो भी प्रकार का मूर्तियां है, जो भी प्रकार का अशुद्ध आत्मा है, वो सबसे स्वच्छ करेगा. എത്ര അശുദ്ധാത്മാക്കളുണ്ടെങ്കിലും मतलब कितना भी अशुद्ध आत्माएं क्यों ना हो, അവർക്ക് നിവേശനം ഇല്ലാത്ത രീതിയിൽ मतलब वो लोग अभी उस व्यक्ति के अंदर, क्योंकि वो विश्वासी बन गया, इसलिए अभी वो अशुद्ध आत्मा को वो विश्वासी के अंदर प्रवेश नहीं कर सकता. उस रीति से प्रभु विश्वासी को खड़ा करेगा, ആത്മാവിൽ മുദ്രയിട്ട് उस व्यक्ति को आत्मा में छाप करेगा ക്രിസ്തുവിന് വകയാക്കി തീർന്നു. और मसीह का बना देगा. അവിടെ ആയിത്തീരുന്നു. अभी हम किसके हो गए? मैं. എന്നാൽ लेकिन നാം പൂർണ്ണമായും അങ്ങനെ ആകാത്തത് കൊണ്ട്, ഒരു സമർപ്പണം പൂർണ്ണമായും നമ്മുടെ വശത്ത് ഇല്ലാത്തത് കൊണ്ട്, परंतु हमारे ओर से एक पूर्ण रीति से समर्पण का जरूरत है. हमारी ओर से पूर्ण समर्पण में हम लोग प्रवेश ना करने की वजह से, അതുകൊണ്ടാണ് ക്രൂശിൽ കർത്താവ് നമ്മൾ കൊലോസ്യ ലേഖനത്തിൽ വായിക്കുന്നുണ്ട്, कोलोसे का पुस्तक में हम पढ़ते हैं, എത്ര ദുരാത്മാക്കളുണ്ടെങ്കിലും कितना भी बड़ा दुष्टात्माएं क्यों ना आए, ഏത് സാത്താനെയും कोई भी प्रकार का शैतान आने दो, കർത്താവ് ക്രൂശിൽ ആയുധവർഗം വെപ്പിച്ചു. प्रभु ने उसका शैतान को क्या कर दिया, उसका अस्त्रों को गिरा दिया है. मतलब वो सामर्थ्य नहीं है अभी उसमें. അവിടെ ആ വാക്യം നമുക്കൊന്ന് വായിക്കാം. वो वाक्य को पढ़ेंगे, कोलोसे का पुस्तक. നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ ഇത് വിശ്വാസമായി പരിണമിച്ചില്ല എങ്കിൽ, ये बात को अगर हमारे जीवन में विश्वास के रूप में उसका परिणाम अगर नहीं आएगा, तो നമ്മളിൽ പലപ്പോഴും വരുന്ന അബദ്ധങ്ങൾ പലപ്പോഴും ദുരാത്മാവിന്റേതായിരിക്കാം. हमारे जीवन में बहुत बार हम लोग गलती करने का कारण क्यों हो जाते हैं, क्योंकि दुष्टात्मा को मौका दिया हमने. അവിടെ നമ്മൾ കൊലോസ്യ ലേഖനത്തിൽ വായിക്കുകയാണ്, അതിന്റെ 2ാം അധ്യായത്തിൽ. उसका दूसरा अध्याय में हम पढ़ते हैं 15 में. और उसने प्रधानता और अधिकारों को ऊपर से उतार कर उनका खुल्ला तमाशा बनाया और क्रूस के द्वारा उन पर जय जयकार की ध्वनि सुनाई. उनको अस्त्रहीन कर दिया, शब्द नहीं आया हिंदी में. अस्त्रहीन मतलब उनका जो भी हथियारे था वो तुड़कर निकम्मा हो गया, वो हथियार अभी काम नहीं करेगा. उस रीति से प्रभु ने उन पर विजय पाया है क्रूस के द्वारा. ക്രൂശിലാണ് കർത്താവ് ഈ ദുരാത്മാക്കളെ എല്ലാം പരാജയപ്പെടുത്തുന്നത്. मतलब क्रूस का उस कार्य, मतलब प्रभु ने क्रूस पर था, शैतान और उसके सारे सेनाओं को हरा कर उनका जितना भी हथियार था सारे हथियारों को तोड़ दिया. എന്നാൽ ഇത് നമ്മളിൽ എങ്ങനെയാണ് ദുരാത്മാവ് പ്രവർത്തിക്കുന്നത്? तो अभी हमारे अंदर दुष्टात्मा कैसा काम करता है वो हमें देखना है. നമുക്ക് യൂദയൊന്ന് പരിശോധിച്ച് നോക്കാം. हम लोग यूदा को अगर हम देखें तो യൂദയിൽ നേരത്തെ തന്നെ ദുരാത്മാവ് അല്ലെങ്കിൽ സാത്താൻ ഉണ്ടായിരുന്നോ? यूदा के अंदर क्या पहले से ही दुष्टात्मा काम करता था क्या? അല്ല, അവനിൽ വസിച്ചിരുന്നോ? क्या उसके अंदर दुष्टात्मा बसा था क्या? സാത്താൻ യൂദയുടെ ഉള്ളിലായിരുന്നോ പുറത്തായിരുന്നോ? शैतान पहले यूदा के अंदर था कि बाहर था?
നമുക്ക് യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം यूहन्ना का सुसमाचार 13-ാം അധ്യായം 13 अध्याय അതിന്റെ 2-ാം വാക്യം വായിക്കാം. उसका दूसरा वाक्य हम पढ़ेंगे। जब शैतान शिमोन के पुत्र यहूदा इस्करियोती के मन में यह डाल चुका था, हाँ, देखो मन में डाल दिया था। സാത്താൻ പുറത്തു നിന്നുകൊണ്ട് तो यहाँ पर क्या है, देखो शैतान बाहर से यूदास इस्करियोत के मन में कुछ बातें डाल रहा था, ഒരു ചിന്തയിടുന്നു. एक विचार डाला। ഈ ചിന്തയിടുന്നതിനെയാണ് നമ്മള് എഫേസ്യ ലേഖനം അതിന്റെ 5-ാം അധ്യായത്തിൽ നമ്മൾ 6-ാം അധ്യായത്തിൽ വായിക്കുന്നത്. यही बात हम लोग एफेसर का पुस्तक 6 अध्याय में पढ़ते समय में कि शैतान क्या करता है, वो अग्नि तीरों को वो बेचता है। അവിടെ 6-ാം അധ്യായത്തിൽ വായിക്കുന്നത് ദുഷ്ടന്റെ തീയമ്പുകൾ, तो दुष्टात्मा दुष्ट का जलते हुए तीरों को हाँ जला हुआ जो हथियार है, जो बाण को वो बेचता है। അപ്പൊ ആദ്യം നമുക്കൊരു തോന്നൽ കൊണ്ടുവരും. तो सबसे पहला वो क्या करेगा, वो हमारे अंदर एक विचार को डालेगा। നമ്മൾ ഏതെങ്കിലും ഒരു വിഷയം ചിന്തിക്കുമ്പോൾ, 6-16 में हम लोग कोई बातें अगर हम सोचता रहेंगे, നമ്മളൊരു ബിസിനസ് തുടങ്ങുമ്പോൾ, या तो एक नया धंधा चालू किया, നമുക്ക് അല്ലെങ്കിൽ നമ്മുടേതായിരിക്കുന്ന ഏതെങ്കിലും ഒരു ബാഹ്യ കാര്യത്തിൽ या फिर कोई शरीरी काम हमने करने शुरू किया, നാം കർത്താവുമായി സഹകരിക്കാതെ, കർത്താവിന് കീഴ്പ്പെടാതെ, കർത്താവിന്റെ ആലോചനയ്ക്ക് നമ്മൾ വെയിറ്റ് ചെയ്യാതെ നമ്മൾ ഇരിക്കുമ്പോൾ, हम लोग ने प्रभु के साथ सहयोग नहीं किया, प्रभु के साथ हमने बात नहीं किया, प्रभु के परमिशन के लिए हमने वेट नहीं किया, प्रभु को हटाकर स्वयं से कुछ बातें करने शुरू कर हम लोग ऐसा विचार कर रहे थे, तभी പെട്ടെന്ന് നമ്മുടെ ഉള്ളിലേക്ക് സാത്താൻ ഒരു ഐഡിയ തരും. तुरंत शैतान क्या करेगा, एक नया आइडिया हमारे अंदर देगा। അതിൽ നിന്നും യേശുക്രിസ്തു ഒഴിച്ച് ഒരു മനുഷ്യനും അതിൽ നിന്ന് രക്ഷപ്പെടാൻ കഴിയും. उस प्रकार का जो बाण, जब शत्रु इस तरह का अग्नि बाण फेंकते समय में यीशु के अलावा कोई भी मनुष्य बच नहीं सकता, मतलब उससे बाहर निकलकर उस बाण को हरा नहीं सकता, उतना ताकतवर नहीं है हम लोग। നമ്മളുടെ ഉള്ളിലേക്ക് ഇടിച്ചു കയറാൻ സാത്താൻ അനുവാദമില്ല. നമുക്കൊരു ഇച്ഛാശക്തി ഉണ്ട്. देखो शैतान को अपना खुद के मर्जी से हमारे इच्छा शक्ति को तोड़कर अंदर आने के लिए इजाजत नहीं है, वो वेट करता है। നാം ഏൽപ്പിച്ചു കൊടുത്തെങ്കിൽ മാത്രമേ ഉള്ളൂ. हमने अपने इच्छा शक्ति से स्वयं मन से शैतान को आने के लिए एक छोटा सा दरवाजा खोल दिया, तब वो घुसकर आएगा। ഇവിടെ നമ്മൾ യൂദയുടെ കാര്യത്തിൽ നമ്മൾ ഈ വിഷയം ചിന്തിക്കുകയാണ്. हम लोग यहाँ पर यूदा का रीति से, जो हमने यूहन्ना में पढ़ा, यूदास इस्करियोत को कैसा कार्य किया, उसको बेस लेकर हम देख रहे हैं। യേശുവിനെ ഒറ്റിക്കൊടുക്കാൻ यीशु को पकड़वाने के लिए അതിനുള്ള സാഹചര്യം ഉളവാക്കി. उसके लिए परिस्थिति यूदास के जीवन में खड़ा किया। അപ്പോൾ സാത്താൻ എന്ത് ചെയ്തു? शैतान क्या किया, एक एक बीच बीच में अग्नि अंब फेंक रहा था, तीर फेंक रहा था। ഇവിടെയാണ് നമുക്ക് മിസ്അണ്ടർസ്റ്റാൻഡ് കൊണ്ടുവരും. यहाँ पर हमारे अंदर मिसअंडरस्टैंडिंग, गलत फहमियां आता है। ഇവിടെ നമ്മൾ വചനം കേൾക്കുമ്പോൾ തന്നെ നമ്മുടെ ഉള്ളിലേക്ക് മിസ്അണ്ടർസ്റ്റാൻഡിംഗ് കൊണ്ടുവരാൻ സാത്താൻ കഴിയും. यहाँ तक कि हम लोग वचन सुनते समय में, अभी हम लोग बैठकर वचन सुनते समय में शैतान हमारे अंदर सुना हुआ वचन के द्वारा गलत फहमियां उत्पन्न करवा सकता है। നമ്മുടെ മനസ്സിനെ വേറൊരു നിലയിലേക്ക് ഡൈവേർട്ട് ചെയ്യാൻ ഈവിൾ സ്പിരിറ്റിന് കഴിയും. हमारा मन को दुष्टात्मा आकर वचन सुनते समय में मनों को दूसरे जगह पर दूसरे बातों में लेकर जाने का सामर्थ्य रखता है दुष्टात्माएं। അല്ലെങ്കിൽ ഒരു വ്യക്തിക്ക് വേറൊരു വ്യക്തിയോട് സംശയം ഉണ്ടാകുന്ന രീതിയിൽ ആശയം കൊണ്ടുവരാൻ സാത്താൻ കഴിയും. या फिर क्या शैतान क्या करेगा, एक भाई दूसरे भाई के खिलाफ शक करने के लिए, देखो उसने ऐसा बोला, उसने ऐसा किया, ऐसा बोला, देखो तुम्हारे विषय में बोल रहा है, इस तरह का गलत फहमियां, शक उत्पन्न करने का कार्य दुष्टात्माएं करता है। അങ്ങനെ ആയാലും സംഭവിക്കും. अगर ऐसा हो गया तो क्या होगा, നമ്മൾ അത് എന്ത് ചെയ്യുന്നു? हम लोग क्या करते हैं, നമ്മുടെ ചിന്തയാണെന്നുള്ള രീതിയിൽ നമ്മൾ അതിനെ അംഗീകരിക്കുന്നു. हमें क्या लग रहा है, मैंने खुद से वो सोचा है बोलकर हम लोग बातों को मान लेते हैं। നമ്മൾ അംഗീകരിച്ചു കഴിഞ്ഞാൽ अगर हमने मान लिया നമ്മൾ വഴി തുറന്നു. तो मतलब शैतान को अंदर आने के लिए रास्ता खोल दिया। നമ്മൾ അതിലെ അടുത്ത വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ 13-ാം അധ്യായത്തിന്റെ 27-ാം വാക്യം വായിക്കുമ്പോൾ യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം यूहन्ना 13 अध्याय का 13:2 എങ്ങനെയാണ് സാത്താൻ മനുഷ്യ ഹൃദയത്തിൽ പ്രവേശിപ്പാൻ ഒരു ഇടം ക്രിസ്തു കൂടെ ഉള്ളപ്പോൾ തന്നെ. അതാണ് 13 का 2 में हमने क्या देखा, वो व्यक्ति यूदास इस्करियोत यीशु के साथ था, ऐसे समय में शैतान मौका ढूंढ रहा है कैसा वो यूदास इस्करियोत का अंदर जा सके। उसके बाद 31 13:27 വാക്യം. सॉरी 27 में पढ़ना। टुकड़ा लेते ही शैतान उसमें समा गया। बस बस टुकड़ा लेते ही उसके अंदर शैतान समा गया। അപ്പോൾ എപ്പോഴാണ് സാത്താൻ ഉള്ളിൽ വന്നത്? शैतान अंदर कब गया, उसर गया। ഇത് കർത്തൃമേശയുടെ അപ്പമല്ല കേട്ടോ. ये प्रभु मेज का रोटी नहीं है। लोग हमेशा गलत फहमी सोचते कि प्रभु मेज का रोटी है करके, नहीं। ഇത് കർത്തൃമേശയ്ക്ക് മുൻപേ അല്ലെങ്കിൽ കർത്താവ് കർത്തൃമേശ സ്ഥാപിക്കുന്നതിന് മുമ്പേ ഉള്ള പെസഹയുടെ അപ്പമാണ്. यहाँ पर जब प्रभु मेज को स्थापना करने से पहले फसोन का पर्व मनाने के लिए वो एकत्र हुए थे। वो पर्व को आरंभ करने के लिए प्रभु ने सबको रोटी तोड़कर दिया था। उसके बाद फिर प्रभु मेज, वो यूदास इस्करियोत बाहर निकलने के बाद था
प्रभु में इसका स्थापना किया था। तो फसोन का पर्व को शुरू करने के लिए प्रभु ने रोटी तोड़कर दिया था। वो रोटी खाया तो शैतान अंदर प्रवेश किया। നമുക്കറിയാം ഒരു വിശ്വാസിക്ക് മനുഷ്യ ആത്മാവുണ്ട്. हम जानते हैं एक विश्वासी के अंदर मनुष्य आत्मा है। മനുഷ്യ ആത്മാവിലേക്ക് സാത്താൻ ഒരിക്കലും പ്രവേശിക്കാൻ കഴിയുകയില്ല. मनुष्य आत्मा के अंदर शैतान कभी भी किसी को कब्जा नहीं कर सकता, നമ്മുടെ ആത്മാവിൽ മുദ്രയിട്ടു. क्योंकि विश्वासी का आत्मा को परमेश्वर पवित्र आत्मा के द्वारा छाप लग गया, उसका मोहर आ गया है। എന്നാൽ നാം അനുവദിച്ചാൽ परंतु अगर हमने मौका दिया तो നമ്മുടെ ഹൃദയത്തിലേക്ക് പ്രവേശിക്കാം. वो हमारे हृदय में प्रवेश कर सकता है। അവന്റെ ആശയത്തെ സ്വീകരിച്ചാൽ ഇടയാവും. उनका शैतान का कोई भी प्रकार का विचार, उसका संकल्प को अगर हमने मान लिया, स्वीकार लिया, तो शैतान उसके पीछे पीछे आएगा। നമ്മുടെ ഉള്ളിലേക്ക് പ്രവേശിച്ചു കഴിഞ്ഞാൽ हमारे अंदर अगर वो आ गया तो നമ്മളെയും കൊണ്ട് നിരാശപ്പെടുത്തും. फिर वो हमारे द्वारा वो हमें लेकर निराशा में लेकर जाएगा। കുടുംബജീവിതം, हमारा पारिवारिक जीवन, അപ്പൻ മക്കൾ ബന്ധം, माता पिता का रिश्ता, ഇങ്ങനെ എല്ലാ തരത്തിലും സഭയിലുള്ള സഭാജീവിതം മുഴുവനും കലക്കുന്ന രീതിയിൽ इविल स्पिरिट प्रवर्तिക്കാൻ കഴിയും. और इस तरह कलीसिया जीवन में, मंडली जीवन में, सब प्रकार का जीवन में जो भी शाखाओं में हम लोग अतृप्त रहकर, निराशा में रहकर, दुख में रहकर झगड़ालू स्वभाव बनाते, इस रीति से शैतान वो विश्वासी को जरिया बनाएगा फूट लाने के लिए। അതുകൊണ്ടാണ് നമ്മുടെ ഉള്ളിലേക്കുള്ള ദൈവത്തിന്റെ വചനത്തിനല്ലാതെ എൻട്രൻസ് കൊടുക്കരുത്. इसके लिए प्रियो, हमारे हृदय में परमेश्वर का वचन को प्रवेश करने के अलावा और किसी को और कुछ भी स्थान नहीं देना चाहिए। നമ്മുടെ 130 സങ്കീർത്തനം 119 130 വായിക്കുമ്പോൾ 119 का 130 जब हम पढ़ते हैं, ഒരു വിശ്വാസിയുടെ ഹൃദയം അടയ്ക്കപ്പെട്ട തോട്ടം പോലെയാണ്. एक विश्वासी का हृदय बोलो मानो एक बंधा हुआ बगीचा के समान है, അത് സീൽ ചെയ്ത ഒരു കിണർ പോലെയാണ്. और वो एक छाप किया हुआ, मोहर किया हुआ कुएं के समान है। ക്രിസ്തുവിന്റെ വചനത്തിലേക്കല്ല, വചനമല്ലാതെ पढ़ना 130 119 का 130। तेरी बातों के खुलने से प्रकाश होता है। नहीं वैसा नहीं आना चाहिए। तेरे वचन का प्रवेश करने से प्रकाश आता है। എൻട്രൻസ് ഓഫ് ദ വേർഡ് ഓഫ് ഗോഡ്. मराठी में कैसा है? तुझ्या वचनाचे उलगडणे प्रकाश देते. उलगड़ने मतलब प्रकाश अंदर जाते। प्रभु का वचन जैसे ही हमारे अंदर प्रवेश करेगा, क्या आएगा? प्रकाश में हो जाएंगे, हम ज्योति में हो जाएंगे। ഈ നിലയിലും സാധാരണ നമ്മളെ വഞ്ചിക്കാൻ കഴിയും. परंतु इस रीति में भी शैतान धोखा दिला सकता है हमें। എന്നോട് ഒരു സുഹൃത്ത് പറയുകയാണ്, അദ്ദേഹം एक बार मेरे एक मित्र ने मुझसे ऐसा कहा, അദ്ദേഹം ഞാനങ്ങനെ പറയുമ്പോൾ തെറ്റിദ്ധരിക്കരുത്, मैं ऐसा उदाहरण लेते समय में कोई गलत नहीं समझना, അദ്ദേഹം ഒരു പെന്തക്കോസ് പാസ്റ്ററാണ്, वो एक ഫ്രണ്ടാണ്. वो एक पेंटकोस्ट का एक पास्टर है और मेरा अच्छा दोस्त भी है। അദ്ദേഹം ഒരു തമിഴ്നാട്ടിൽ കൂടെ യാത്ര ചെയ്യുകയായിരുന്നു. वो एक समय में तमिलनाडु से यात्रा कर रहा था। അപ്പൊ പിന്നെ പെട്ടെന്ന് ഹോളി സ്പിരിറ്റ് പുള്ളിയോട് പറഞ്ഞു, നിന്റെ വണ്ടിയുടെ നമ്പർ പ്ലേറ്റ് വേഗം മാറ്റി വെക്കാൻ. तो उन्होंने ऐसा आवाज सुना कि तुम्हारा नंबर प्लेट का जो नंबर है उसको छुपा दे। उनको लगा पवित्र आत्मा ने मुझे ऐसा बोला है कि मेरा गाड़ी का नंबर प्लेट को छुपा दो करके। പുള്ളിയിലെ കുറച്ച് പണം ഉണ്ടായിരുന്നു. उनके पास कुछ पैसा था അവിടെ പോലീസ് ചെക്കിംഗ് നിൽപ്പുണ്ട്. और आगे पुलिस चेक पोस्ट वहां पर था, पुलिस वहां पर चेकिंग कर रहा था हर एक गाड़ियों का। നമ്പർ പ്ലേറ്റ് മാറ്റി വെച്ചിട്ട് പോലീസ് നിൽക്കുന്ന സമയത്ത് അങ്ങ് സ്പീഡ് വിട്ടു. तो उन्होंने क्या किया, वो नंबर प्लेट को उसने छुपा दिया या निकाला, और जहां पर पुलिस का चेक पॉइंट था वहां से स्पीड में निकाला गाड़ी। അപ്പോൾ ഓഡിയബിൾ ആയിട്ട് ശബ്ദം കേൾക്കുകയാണ്, തന്നെ ചെവി കേൾക്കുകയാണ്, नंबर प्लेट മാറ്റി വെക്കുക. तो उस समय में वो अपने कान में एक आवाज सुन रहा है, नंबर प्लेट को छुपा, नंबर प्लेट को हटा, जल्दी भगा गाड़ी को। ആണോ? അപ്പോൾ വചനം തന്നെ ഉദ്ധരിച്ച് നമ്മളെ ഇങ്ങനെ വഞ്ചിക്കാൻ സാധാരണ കഴിയും. मतलब वचन को लेकर, शब्द को लेकर क्या करेगा? विश्वासियों को धोखा दिलाने वाला बातों का काम शब्द के द्वारा, वाक्य के द्वारा इस्तेमाल करके धोखा देकर गिराएगा। അനേകർ ഇങ്ങനെ വഞ്ചിക്കപ്പെട്ടുകൊണ്ടിരിക്കുകയാണ്. ऐसा बहुत से लोग दुनिया में प्रभु का आवाज है, आत्मा का आवाज है सोचकर बहकावे में आकर धोखा खाकर गिर रहे हैं। നമ്മളെ വഞ്ചിച്ചിട്ട് പുള്ളിക്കാരൻ കിടന്ന് ചിരിക്കുകയാണ്. നമ്മളെ ഒരു പാപം ചെയ്യുമ്പോൾ സാത്താന്റെ രാജ്യം മുഴുവനും സന്തോഷിക്കുക. तो हमें वो धोखा देकर, वो धोखा देते समय में शैतान को मालूम है वो झूठ बोल रहा है, हमको धोखा दे रहे करके। ऐसा धोखा दे देकर शैतान वहां पर क्या कर रहा है? जोर जोर से हंस रहा है। ये बातें सारा दुष्टात्मा सेना है और उसका बाबिलोन मंडली एक विश्वासी को देखो धोखा दिया बोलकर वो लोग सब साथ में मिलकर हंस रहे हैं, आनंद कर रहे हैं वो लोग। എന്ന് പറയണ എനിക്ക് 3-4 പാസ്പോർട്ട് ഉണ്ട്. कुछ लोग बोलते हैं कि मेरे पास 3-4 पासपोर्ट है, ഒരു പ്രയാസം ഉണ്ടായില്ല, കർത്താവിന്റെ ആത്മാവ് സഹായിച്ചു. कोई भी मुझे तकलीफ नहीं हुआ, चेक पोस्ट में प्रभु का आत्मा ने मुझे बहुत मदद किया, आसानी से मैं पार हो गया। ഇങ്ങനെ വഞ്ചനയുടെ രീതിയിൽ മനുഷ്യാത്മാക്കളെ വഞ്ചിച്ച്
സാത്താൻ സന്തോഷിക്കുകയാണ്. इस तरह प्रभु के लोगों को या मनुष्यों को धोखा दे देकर, धोखा और भ्रम में गिरा कर मनुष्य को उसका धोखा में पड़ा हुआ फंसे हुए रहकर शैतान वहां पर मजे ले रहा है. നമുക്ക് ഇത് എങ്ങനെയാണ് ഒരു വിശ്വാസിയിൽ വരുന്നത്? ഇപ്പോൾ യൂദയിൽ സംഭവിച്ച വിഷയം എങ്ങനെ വിശ്വാസിയിൽ വരുന്നത് നമുക്ക് നോക്കാം. तो अभी जिस रीति से ये शैतान दुनिया में काम करते, संसार में कार्य कर रहा है, एक विश्वासी में इसी रीति से कैसा कार्य करता हम देखेंगे. जैसा यूदास में काम किया, हमारे अंदर कैसा कार्य करता हम देखेंगे. നമ്മൾ അപ്പോസ്തലപ്രവൃത്തി 5-ാം അധ്യായം, प्रेरितों का कार्य 5वां अध्याय, നമ്മളവിടെ അനന്യാസും സഫീറയും अनन्यास और सफीरा में पढ़ते हैं. അവിടെ എല്ലാവരും സ്ഥലം വിൽക്കുകയാണ്. सब लोग अपना जमीन बेच रहे हैं. അപ്പോൾ ഇവർക്ക് ഒരു ആശയമുണ്ട്. अभी इनके अंदर भी एक हृदय में विचार आया. അത് ആരുടെ ആയിരുന്നു? वो किसका विचार था? എല്ലാവരും സ്ഥലം വെച്ചത് കർത്താവിന്റെ ആത്മാവ്. അവിടെ കൽപ്പനയൊന്നുമില്ല നിങ്ങൾ നിലം വിൽക്കണം എന്നൊരു കൽപ്പനയില്ല. देखो वहां पर उस समय में कोई भी प्रकार का आज्ञा नहीं आया था कि तुम लोग को जबरदस्ती जमीन बेचना ही पड़ेगा, तुम मसीह है तो साबित करो जमीन बेचकर. ऐसा कोई भी आज्ञा नहीं था, ऐसा कोई भी उपदेश नहीं था. जैसा जैसा प्रभु के आत्मा एक एक विश्वासियों को बोझ दिया, वो लोग बेचने लगे. ये सब बातें कौन देखा? अनन्यास और सफीरा ने देखा. അവിടെ നോക്കുക, നിലം വിറ്റ് അപ്പോസ്തലന്മാരുടെ കാൽക്കൽ വെക്കുമ്പോൾ അങ്ങനെയുള്ള വ്യക്തികൾക്ക് സഭയിൽ ഉന്നതമായ സ്ഥാനം കിട്ടുന്നു എന്ന് കണ്ടപ്പോൾ वहां पर उस समय में क्या हो गया? जब लोग जमीन को बेचकर उसका मिला हुआ पैसा प्रेरित के पैरों में रखेंगे, तो जिन जिन लोगों ने भेजा उन लोगों को मंडली बहुत इज्जत दे रहा है, बहुत आदर दे रहा है. ऐसा बात जब अनन्यास और सफीरा ने देखा तो അവിടെ അതിന്റെ 4-ാം അധ്യായത്തിന്റെ अध्याय 4 का 36-ാം വാക്യം വായിക്കുമ്പോൾ 36 पढ़ना. यूसुफ नामक साइप्रस का एक लेवी था जिसका नाम प्रेरितों ने बरनबास अर्थात शांति का पुत्र रखा था. उसकी कुछ भूमि थी जिसे उसने बेचा और दाम के रुपए लाकर प्रेरितों के पांव पर रख दिए. അപ്പോൾ എന്താ സംഭവിച്ചത്? तब क्या हुआ? പൊതുവെ ഒരാളെ നിലം മുഴുവൻ വിറ്റു. सामान्य रूप से अभी एक भाई ने क्या किया? उसके पास जो भी जमीन था, धन था, सब बेच दिया. അദ്ദേഹത്തിന് ഈ ഒന്നും വേണ്ട. अभी मतलब उसका अभी जीवन में प्रभु ने उसको स्पष्ट बोला है, तुझे अभी कोई भी वस्तु का जरूरत नहीं है. ഒരുപക്ഷെ അദ്ദേഹം ലേവ്യനാണ്. നമ്മുടെ ലേവ്യർക്ക് സ്വത്ത് ഉണ്ടാകാൻ പാടില്ല. तो अभी यहाँ पर देखो वो लेवी का गोत्र का है करके वहाँ पर हम पढ़ते हैं. लेवी गोत्र का देखा जाए तो सामान्य रीति से लेवी के पास जमीन नहीं होना चाहिए. വ്യക്തമായി കർത്താവ് പറഞ്ഞിട്ടുണ്ട്, ലേവ്യന് അവകാശം ഉണ്ടാകരുത്, ഞാൻ തന്നെയാണ് അതിന് അവകാശം. हम लोग पुराने नियम में व्यवस्था में पढ़ते समय में जमीन बांटते समय में लेवी गोत्रों को कोई जमीन नहीं दिया था. यहोवा परमेश्वर कहता है, मैं ही तुम्हारा भूमि का भाग हूँ, मैं ही तुम्हारा धन हूँ. അപ്പൊ അദ്ദേഹത്തിന് കർത്താവിൽ വന്നപ്പോൾ परंतु ये भाई जब विश्वासी बन गया, അദ്ദേഹത്തിന് ഒരുപക്ഷെ കുറ്റബോധം ഉണ്ടായി. എന്തോ അവിടെ അദ്ദേഹം ഒരു നല്ല കാര്യം ചെയ്തു. शायद वो उसको अंदर प्रभु ने कार्य करके पश्चाताप हो गया, लेकिन आत्मा के नियंत्रण से भरकर उसने एक बहुत अच्छा काम किया. കൊടുത്തപ്പോ മുഴുവനും കൊടുത്തു. दिया तो क्या किया? सब कुछ दे दिया. തന്റെ ഹൃദയം കൊടുത്തതുപോലെ സ്വന്തം കൊടുത്തു. मानो जैसा जैसा उसने पूरा दिल प्रभु को दे दिया, वैसे पूरा धन भी प्रभु को दे दिया. നാളെ ക്ഷാമം വന്നാൽ എന്ത് സംഭവിക്കുമെന്ന് അദ്ദേഹത്തിന് ചിന്തിച്ചില്ല. कल अगर अकाल आएगा तो मेरा जीवन का क्या होगा, ऐसा उसने सोचा नहीं. അദ്ദേഹം ചിന്തിച്ചു, उन्होंने क्या सोचा? എനിക്ക് കർത്താവുണ്ട്. मेरे पास प्रभु है, അല്ലേ? है ना? ആ. इसके लिए कुछ भी हो जाए प्रभु संभालेगा बोलकर वो विश्वास में सब काम किया. അപ്പൊ അനന്യാസും സഫീറയും എന്ത് ചെയ്യണം? अभी ये देखकर अनन्यास और सफीरा में क्या हो गया? നമുക്ക് കൊടുക്കാം. चलो हम भी देते हैं, अगर मंडली में इज्जत चाहिए तो हमें भी करना पड़ेगा. പക്ഷെങ്കിൽ परंतु ക്ഷാമം വരും. कल अकाल आएगा. പിന്നെ നമ്മൾ വായിക്കുന്നു, ക്ഷാമ നിമിത്തം എല്ലാവരും ചെതറിപ്പോയെന്നാ. उसके बाद हमने इतिहास में हम पढ़ते हैं अकाल हुआ तो यरूशलेम मंडली तितर बितर हो गए विश्वासी लोग. അവരെന്ത് ചെയ്തു? तो ये लोग ने क्या सोचा? എല്ലാവരും ക്ഷാമം വരുമ്പോ പട്ടിണി കിടക്കും. सब लोग जब अकाल आएगा बाकी विश्वासी लोग भूखा रहेंगे. ഓ, ആ ഭരണവാസ് എന്ന ലേവിയക്കാരന്റെ ഗതി ഭയങ്കരമാണ്. കാരണം അവരൊന്നുമില്ല. നമുക്ക് എന്ത് ചെയ്യാം? നമ്മൾ രണ്ടുപേരും പരസ്പരം അറിഞ്ഞ് നമുക്ക് കുറച്ച് മാറ്റി. तो वो लोग ने पति पत्नी ने मिलकर प्लानिंग किया, कल अकाल आएगा तो सारा विश्वासियों का हालत बहुत बुरा होने वाला है. वो बरनबास को देखो कितना बड़ा मूर्खता किया, सब कुछ दे दिया. कल अकाल होगा तो क्या होगा? इसलिए हम लोग क्या करेंगे? प्लानिंग करेंगे. हम लोग थोड़ा पैसा हमारे लिए संभाल के रखेंगे और बाकी हम लोग प्रभु को देंगे. ഓക്കെ, ഈ അനന്യാസും സഫീറയുടെ ഹൃദയത്തിൽ ദുരാത്മാവ് ഉണ്ടായിരുന്നു. अभी अनन्यास और सफीरा के अंदर दुष्टात्मा आया क्या? നേരത്തെ ഇല്ല. पहला अंदर नहीं आया था. അവരിൽ ആത്മാവാണുള്ളത്, പരിശുദ്ധാത്മാവാണുള്ളത്. क्योंकि वो लोग नया जन्म होने की वजह से पवित्र आत्मा के नियंत्रण में थे. എന്നാൽ ആത്മാവിനെ അന്ന് അപ്പോസ്തല പ്രവൃത്തി എന്ന് പറയുന്നത് പരിശുദ്ധാത്മാവിന്റെ കൃത്യമായ വാക്കുകൾ കേട്ടാണ് ചെയ്യുന്നത്. प्रेरित तो ये अभी ये जमाना समझना है प्रियो. उस जमाने का खासियत क्या है? पत्रोस से जब मंडली का द्वार खुलकर सुसमाचार का द्वार खुलने के बाद उन दिनों में पहला अध्याय से लेकर 26वां अध्याय तक
पवित्र आत्मा का एक एक शब्द, एक एक बोली सुन सकते थे। ऐसा जमाने में जी रहे थे वो लोग। അവിടെ 13-ാം അധ്യായം വായിക്കുമ്പോൾ 13 अध्याय जो पढ़ते हैं, പരിശുദ്ധാത്മാവ് വ്യക്തമായിട്ട് പറഞ്ഞു, पवित्र आत्मा स्पष्ट रीति से कहा, ബർന്നബാസിനെയും പൗലോസിനെയും എന്റെ വേലയ്ക്ക് വേണ്ടി വേർതിരിക്കണമെന്ന് വ്യക്തമായി പറയുകയാണ്. बरनबास को और शाऊल को मेरे सेवा के लिए अलग करो करके स्पष्ट रीति से चेले लोग ने सुना। പരിശുദ്ധാത്മാവ് അപ്പോൾ ആ കാലം എന്ന് പറയുന്ന ആത്മാവിന്റെ നേരിട്ടുള്ള എല്ലാ കാലവും അങ്ങനെ തന്നെയാണ്. എന്നാൽ ഇവിടെ വചനമില്ലാതിരുന്ന സമയത്ത് വളരെ പരിശുദ്ധാത്മാവിന്റെ നടത്തിപ്പുണ്ടായിരുന്ന കാലമാണ്. तो वो जमाना को हमें समझना है, क्योंकि बाइबल पूर्ण रीति से वो नया नियम का वचन उनके पास लिखा हुआ ना होने के वजह से उस जमाने में पवित्र आत्मा था जो पूर्ण रीति से नियंत्रण करके उनको बोलकर, अभी भी पवित्र आत्मा का ही नियंत्रण है, लेकिन उस समय में स्पष्ट रीति से वो लोग पवित्र आत्मा का बात को सुनकर उनका आज्ञा मानकर करने का जमाना था वो। അപ്പൊ ക്ഷാമം വരുമ്പോൾ तो जब अकाल आएगा, നമുക്ക് സുഖമായി ജീവിക്കുകയും ചെയ്യാം. हम अनन्यास और सफेरे क्या सोचा, अभी हम लोग सुकून से जी रहे हैं, जब अकाल आएगा तभी भी हम लोग खुशी से जिएंगे। ഇപ്പോൾ എല്ലാവരുടെ ഇടയിൽ എല്ലാ നിലവും കൊടുത്തു എന്ന മാന്യത കിട്ടി. और उतना ही नहीं, अभी सब मंडली के सामने, सभी भाइयों के सामने हमें क्या इज्जत मिलेगा। देखो अनन्यास और सफेरा ने अपना सारा जायदाद बेच दिया, कितना बड़े महान विश्वासी है, ऐसा इज्जत भी मिलेगा। ഇത് ആരുടെ ആശയമാണ്? ये किसका आइडिया था? പക്ഷേ അവർക്ക് അറിയത്തില്ലായിരുന്നു. परंतु उन लोग अनन्यास और सफेरा पहचान नहीं पाए, ये शैतान का आइडिया था। അവരെ കർത്താവിനെ സ്വീകരിക്കുന്നത് പോലെ അതൊക്കെ സ്വീകരിച്ചു. तो जैसा उन लोगों ने शुरुआत में प्रभु का वचन को स्वीकारा, उसी तरह ये लोग आगे चलकर शैतान का बातों को भी स्वीकारा। അപ്പോഴാണ് പത്രോസ് ചോദിക്കുന്നത്. तब पत्रोस पूछता है, കേട്ടോ, അവിടെ അതിന്റെ 3-ാം വാക്യം വായിച്ച് 5:3 में हम पढ़ते हैं, पतरस ने कहा, हाँ। हे अनन्या, शैतान ने तेरे मन में यह बात क्यों डाली कि तू पवित्र आत्मा से झूठ बोले और भूमि के दाम में से कुछ रख छोड़े। बस शैतान ने तेरा दिल में ये बात को क्यों भर दिया और तूने वो बात को क्यों सुनकर कुछ जमीन को तूने अपने पास रखा। സാത്താൻ എന്റെ ഹൃദയം കൈവശമാക്കിയത് എന്ത് എന്നാണ് ചോദിക്കുന്നത്. मतलब पत्रोस वहां पर पूछ रहा है, शैतान ने तेरा हृदय को कब्जा करने क्यों तुमने मौका दिया। അപ്പൊ ആദ്യം ആശയം തരുന്നു, तो पहला क्या एक आइडिया देगा, അത് നമ്മൾ സ്വീകരിച്ചാൽ वो आइडिया को अगर हम स्वीकारे तो उसके पीछे शैतान आकर हृदय को पकड़ लेगा। നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ വരുന്ന പാപങ്ങളും അബദ്ധങ്ങളും എല്ലാം ഈ വഴിക്ക് നമ്മുടെ മനസ്സ് പോകുന്നതുകൊണ്ടാണ്. इसके लिए हमारे जीवन में सब प्रकार का पाप जो भी गलत गलत काम करते हैं, क्यों कारण है, हमने पहले एक आइडिया को स्वीकारा, उसके बाद शैतान आ गया, इसके लिए पाप में गिर रहे हैं हम लोग। കാരണം ഒരു ശുദ്ധം നമ്മുടെ മനസ്സ് ഏകാഗ്രമാകാതെ മനസ്സിനെ പലതിലേക്കും നമ്മളെ കറക്കി നമ്മളെ അങ്ങനെ ഒരു പോരാട്ടം നമുക്കുണ്ടെന്ന് നമ്മൾ അറിഞ്ഞില്ല എങ്കിൽ നാം കൂടെ കൂടെ ദുരാത്മാക്കളുടെ ശക്തിക്ക് അവർ നമ്മളെ കൊണ്ട് പാപം ചെയ്യിക്കും, നമ്മൾ അസ്വസ്ഥത അനുഭവിക്കും, നമ്മൾ ദുരിതം അനുഭവിക്കും. ആരാണ് സന്തോഷിക്കുന്നത്? तो इसके लिए शैतान क्या करेगा, वो एक एक मनों में हमारे एक एक विचार देगा, एक एक आइडिया देकर हमें धोखा देने के लिए, हमें पाप कर बैठने का एक एक अवस्था में हमें ले जाएगा, जिसके वजह से हमारे अंदर जाने अनजाने में कितना प्रकार का पाप हमारे जीवन में हो जाता है। ऐसा होने की वजह से शैतान हमसे पाप करवा रहा है, हमसे गलत गलत काम करा रहा है, अशुद्धता का बातें करवा रहा है। ऐसा करवाते समय में हम लोग निराश है, लेकिन खुश कौन है? शैतान। നമ്മൾ ഇതിക്ക് ഒരു കള്ളം പറയുന്നതല്ല, വലിയ കാര്യമൊന്നുമല്ല. हम लोग क्या सोच रहे हैं, अरे छोटा ही से तो झूठ बोलाना क्या बड़ी बात है, ആരുടെയും മോഷ്ടിച്ചില്ല, किसी का चुराया नहीं, ആരുടെയും കുറ്റം പറഞ്ഞില്ല. किसको भी गलत बोला नहीं, അവസരം വന്നപ്പോ ഒരു കള്ളം പറഞ്ഞു. बस मौका आया एक छोटा झूठ बोला। परंतु സാത്താൻ എന്ത് ലാഭം ഉണ്ടായെന്നറിയാം? शैतान को कितना बड़ा कमाई हुआ मालूम है प्रियो, കർത്താവിന് എന്ത് അപമാനം और എന്നറിയാം? प्रभु को कितना अपमान हुआ मालूम है प्रियो। സത്യത്തെ ഗ്രഹിച്ച വിശ്വാസികൾ, जिसने सत्य को ग्रहण किया, ऐसे विश्वासी लोग, പോഷ്കില്ലാത്ത ദൈവത്തിന്റെ മകൻ, जिसमें ये परमेश्वर ऐसा परमेश्वर है जिसमें झूठ बिल्कुल नहीं है, ऐसा परमेश्वर के बच्चे जो हम है, हमने झूठ बोला। ചിലപ്പം സത്യം പറഞ്ഞാൽ നഷ്ടം വന്നേക്കാം. प्रियो ऐसा हो सकता है कि सच बोलने की वजह से नुकसान उठाना पड़ा, പക്ഷെങ്കിൽ परंतु നീ പ്രൂവ് ചെയ്യുകയാണ്, तू साबित कर रहा है, നീ സാത്താന്റെ മകനല്ല. तू सच बोलने से क्या हो गया, नुकसान हुआ तो क्या हुआ, तू साबित क्या कर रहा है, तू प्रभु का बेटा है, शैतान का बेटा नहीं है। അപ്പോൾ तभी क्या होगा, സാത്താൻ ലജ്ജിച്ച് शैतान लज्जित होकर വാളടക്കിക്കൊണ്ട് उसका मुंह बंद हो गया, ഈ വിശ്വാസത്തിന് മുമ്പിൽ ഓടിപ്പോകും. वो उस विश्वासी से भाग जाएगा। സാത്താനോട് എതിർത്ത് നിൽപ്പി. शैतान से विरुद्ध खड़े रहो। എങ്ങനെയാണ്? कैसा होगा, സത്യവചനത്തെ മുറുകെ सत्य वचन को थामे रहेंगे तो। നമ്മൾ കേൾക്കുന്ന വചനം എത്ര അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ട വചനമാണെന്നറിയാം. इसलिए प्रियो, हम जो वचन जो सुन रहे हैं वो कितना आशीषमय वचन है। നമ്മളൊക്കെ ഒരു തീരുമാനം എടുക്കേണ്ട സംഗതി വരുമ്പോൾ, ഒരു വിവാഹത്തിന്റെ കാര്യം വരുമ്പോൾ, അല്ലെങ്കിൽ പ്രധാനപ്പെട്ടതല്ല ഒരു ചെറിയ വിഷയമാണെങ്കിൽ പോലും
कुछ बातों का निर्णय लेने का विषय जब विश्वासी का जीवन में आते समय में, उदाहरण के लिए विवाह का विषय होगा, कुछ और डिसीजन का बात होगा, या एक छोटा सा बात भी हो सकता है। അപ്പൊ നമ്മളെ സാധാരണ നേരത്തെ ഒരു ഐഡിയ തന്നിട്ടുണ്ട്. शैतान ने पहले से हमको एक आइडिया दिया है, നീ ബുദ്ധിമാനാണ്, तू तो बस होशियार है, समझदार നിനക്കെല്ലാം है, അറിയാം, तू तो सब जानता है, നിനക്ക് ലോകജ്ഞാനമുണ്ട്, तू दुनिया का ज्ञानी है, നീ तू വിദ്യാഭ്യാസമുള്ളവനാണ്. बहुत विद्या का स्टडी करके बहुत एजुकेशन है तेरे में, ഇതൊക്കെ കാര്യത്തിൽ നീ കർത്താവിനെ എന്തിനാ तू ये छोटा बात के लिए प्रभु पे क्यों आश्रय कर रहा है? ഒരുവൻ മഹാനെന്ന് തനിക്ക് തന്നെ തോന്നുമെങ്കിൽ വഞ്ചിക്കപ്പെട്ടു. जो व्यक्ति अपने आप में सोच रहा है कि मैं महान हूँ, उसने अपने आप को धोखा दे दिया है, എല്ലാം നീക്കിക്കളഞ്ഞ് क्योंकि ये सब बातों को हटाकर ഒന്നും അറിയാത്തൊരു ശിശുവിനെ പോലെ हर एक विश्वासी प्रभु मैं कुछ भी नहीं जानता बोलकर अपने आप को शिशु बनाकर प्रभु के पास गिरना है। ആ വ്യക്തിയെ ऐसा विश्वासी ദുരാത്മാവിന് ദൈവം വിട്ടുകൊടുക്കത്തില്ല. दुष्टात्मा को कब्जा करने के लिए या दुष्टात्मा कार्य करने के लिए प्रभु छोड़ेगा नहीं उसको। എന്നാ തിരിഞ്ഞ് നിങ്ങൾ ശിശുക്കളാകാൻ പറഞ്ഞത് എന്താണ്? प्रभु ने क्यों कहा तुम लोग लौट कर शिशु बन जाओ, बच्चे बन जाओ? കാരണം ശിശുക്കളുടെ വായിൽ അവൻ പുകഴ്ച ഒരുക്കിയിരിക്കുന്നു. കാരണം നമ്മളെ തന്നെ താഴ്ത്തുമ്പോൾ मैं क्योंकि शिशु के होठ में प्रभु ने महिमा को रखा है। शिशु लोग क्या है, वो लोग हमेशा सौम्य और एकदम नम्र स्वभाव के लोग हैं, उनके मुंह से स्तुति निकलता है, इसलिए हमें पलट कर उनके समान बनना है। അതുകൊണ്ട് കർത്താവ് തന്നെയാണ് വഴി. इसलिए प्रभु स्वयं ही रास्ता है, കർത്താവല്ലാത്ത വഴിയെല്ലാം പോഷ്കന്റെ വഴിയാണ്. और प्रभु को छोड़ बाकी कोई भी रास्ता अच्छा है करके दिखेगा, परंतु वो झूठ का रास्ता है। അതുകൊണ്ട് നമ്മൾ വളരെ ബുദ്ധിപൂർവമായി പല കാര്യങ്ങളും ചെയ്തിട്ടുള്ളതിന് അബദ്ധം ഇനി വരാൻ പോകുന്നതേ ഉള്ളൂ. परंतु हमने पहला एक समय में कुछ बातों का निर्णय लेकर मैं होशियार हूँ, मैं समझदार हूँ बोलकर बहुत से निर्णय पहला हमने सोचकर कार्य किया था, उसका परिणाम लेकिन अभी आगे आने वाला है। നമ്മളെ വെട്ടിൽ വീഴ്പിച്ചിട്ട് ഊട്ടച്ചിരിയോടെ ആർത്തിരിക്കുന്ന ദുരാത്മാക്കളുടെ നടുവിൽ हम लोग को कैसा अवस्था में शैतान और दुष्टात्माएं क्या कर रहा है, हमें एक धोखे में गिराकर, फंदे में गिराकर, उस गड्ढे में गिराकर, ऊपर रहकर हमारा परिस्थिति को देखकर हंस रहा है दुष्टात्माएं और शैतान। ऐसा करके ഓരോസേ 2 തീമോഥെയോസ് ആ വാക്യോടെ വായിച്ച് അവസാനിപ്പിക്കുകയാണ്. एक और वाक्य पढ़कर खत्म करता हूँ। दूसरा 2 തീമോഥെയോസ് അതിന്റെ 4 അധ്യായം. दूसरा तिमोथी अध्याय 4। കർത്താവ് എന്നെ സകല ദുഷ്പ്രവൃത്തിയിൽ നിന്നും വിടുവിക്കും. प्रभु मुझे सब प्रकार का दुष्ट कार्यों से छुड़ाएगा। 2 തീമോത്തി 4 അധ്യായത്തിന്റെ 4 दूसरा तिमोथी 4 का 18. 18। കർത്താവ് എന്നെ സകല ദുഷ്പ്രവൃത്തിക്കാരിൽ നിന്നുമല്ല 18 पढ़ना। और प्रभु मुझे हर एक बुरे काम से देखो, छुड़ाएगा। बुरे काम करने वालों से नहीं, हाँ। बुरे काम से मुझे बचाएगा। കാരണം ഒരു ഇവൾ വർക്ക് വരാതെ കർത്താവിന് മുമ്പിൽ തന്നെ തന്നെ താഴ്ത്തി ഏത് കാര്യത്തിലും കർത്താവിൽ നിന്ന് ഉപദേശം പ്രാപിക്കുക എന്നുള്ളതാണ് നമ്മളെ പരിശുദ്ധാത്മ പഠിപ്പിക്കുന്നത്. पवित्र आत्मा में क्या सिखाता है कि कोई भी प्रकार का बुरा काम या दुष्ट काम तुम्हारे सामने आए तो उसके हवाले में तुम लोग ना गिरकर तुरंत प्रभु के अधीन हो जाओ, हम प्रभु के उपस्थिति में समर्पण करो। ये बात पवित्र आत्मा में सिखाता है। സാധിപ്പിക്കാൻ കഴിവുള്ള രീതിയിൽ നമ്മളെ ആക്കി തീർക്കുകയാണ് ആത്മാവ് നമ്മൾ ചെയ്യുന്നത്. पवित्र आत्मा क्या काम कर रहा है हमारे द्वारा, हम जो कुछ भी नहीं है हमें इस्तेमाल करके शैतान और उसके दुष्ट आत्मा सेनाओं को लज्जित कर दे, उनको निराश कर दे। ऐसा बड़ा सामर्थ और अधिकार, बड़ा पदवी में प्रभु ने हमें रखा है। നമുക്ക് അവരോട് ജയിക്കാം. इसके लिए आओ हम प्रभु के साथ खड़े रहे, അതെ കർത്താവിന്റെ നാമം മഹത്വപ്പെടുമാറാകട്ടെ. इसलिए ताकि प्रभु का नाम का महिमा हो सके। प्रभु हमें सहायता करे। Praise God. प्रेज़ लॉर्ड। Praise the Lord. प्रभु ने हमारे अवस्था जानकर हमसे बोला और बातचीत किया। स्पिरिचुअल वॉरफेयर ना, आत्मीय लड़ाई, हमको मालूम है ये दुनिया में मतलब 2 नगर बनाए जा रहे हैं, एक बाबेल है और एक यरूशलेम है। हम इस कौन सा बांध काम में हम भी लगा हुआ है, बात को जानना बहुत बड़ी बात है ना। बाबेल जो भी है वो भक्ति का वेश में है, उसका शक्ति को याद दिया। और जो नया यरूशलेम जो है उस पे एक खूबी क्या है कि वो बिल्कुल आत्मा के द्वारा है ना। इसमें कोई झूठ बात है ही नहीं, तो बहुत बड़ी बात है। प्रभु ने बहुत से गहरी दीदी में हमें बताया, प्रभु को बहुत धन्यवाद देता है। एक बात जानना, हमारे अनेक कामों में सच्चाई होना है ना। जब मानव आप होने के बाद में दावीद एक बात खुलकर कबूल करता है 51 भजन संगीता का 6 भजन में, प्रभु हृदय की सच्चाई से प्रसन्न रहता है। हृदय की सच्चाई मतलब आज हम लोग यहाँ पर आया, इतने लोग हृदय की सच्चाई से हैं
है ना। आज जो भी लोग हैं, देखो शैतान को काम करने के लिए मानव वो अवसर ढूंढते रहता है। अभी आपको मालूम है पत्रोस को अच्छा प्रकाश मिला है यीशु मसीह के बारे में, वो परमेश्वर का पुत्र है, ये बात मानव प्रभु के आत्मा ने प्रकट किया, पिता ने प्रकट करके दिया। थोड़ी देर में अच्छा बात सोच के बोला है ना, अच्छा बात सोच के बोला ना, प्रभु तुझे कभी ऐसे ना होनी थी। कौन सा प्रभु जिस काम के लिए आया उस बात में पुरानी मानने वाली बात है, पत्रोस ने नहीं जाना तो कितना थोड़ी समय के अंदर शैतान ने उन पर अवतार लिया है, उनमें समा गया। प्रभु ने क्या बोला, ए शैतान तुम मुझसे दूर हो। प्रियो, कोई भी व्यक्ति अगर हमारे जीवन में अगर थोड़ा विचार में तक आत्मा का अगुवाई में नहीं है तो वहां पर शैतान कार्य करने का खतरा है। इसलिए हमें ये जीवन की यात्रा में कितना सावधान रहना, प्रभु के आत्मा हमें पाया वो आत्मा का अधीन रहना कितना बड़ी जरूरी बात है ना। इसलिए प्रभु का वचन कहता है रोमियो 8:14, जो इतने लोग आत्मा की तरह चलता है वही परमेश्वर का संतान है। हमें प्रभु की आत्मा की तरह चलना हर एक दिन। आज कहां तक मैं प्रभु की आत्मा की अगुवाई में चल पाया, प्रभु की आलोचना में मैं चल पाया, प्रभु की आलोचना नहीं लिया, प्रभु की आत्मा का अगुवाई नहीं हुआ तो वहां पर क्या हुआ, हमारी बुद्धि काम किया। जहां पर हमारी बुद्धि काम किया उसके पीछे कौन है, शैतान है। क्योंकि प्रभु का वचन में क्लियर लिखा है कि अपने समझ का सहारा ना लेना। समझ के सहारे में गया तो निश्चय बात है वहां पर शैतान को धोखा देने का मौका है। अगर हम समझ लिया कि मेरे को आता है, मैं समझदार है, मैं बाइबल जानता है, मैं बहुत कुछ पढ़ा है, ऐसा कोई भी बात आ गया तो वो व्यक्ति को बड़ी आराम से है ना, अभी तो बहुत बुद्धिमान था, उसकी हर एक आलोचना मतलब परमेश्वर को वाणी जैसे था, पर जो बुद्धिमान ने आलोचना दिया, काम नहीं बना, जाकर के भाषण देकर अपने आप को खत्म किया। देखा है। तो सबसे बड़ी बात अपने जीवन में कोई भी व्यक्ति कभी भी किसी प्रकार भी शैतान की शिकार बन सकता है, वे प्रभु में बचाता है। इसलिए क्या करना चाहिए, हमें प्रभु के अधीन रहना, हमें प्रभु के साथ एक नम्रता से रहना कितनी बड़ी बात है। मैं आपको बताना चाहता हूँ, हम लोग जो भी एक बात पक्का जानना, आज भी बहुत लोगों को ये बात समझ भी नहीं आता। जैसा दूसरा पत्रोस 5:10 में पत्रोस बोलता है, तुम्हारा बुलाया जाना, चुने जाना, भली भांति जानने की यत्न करो। मैं आपको बताता हूँ, इतना में मत रहो, उधार पाया है कि नहीं ये बात को जानने का यत्न करो। क्या है, आपका उधार हुआ है कि नहीं ये बात को जान करके जीवन बिताओ। क्योंकि मुझे मालूम है आज भी कई लोग प्रभु कृपा से नासिक की मंडली में मानो ज्यादा नहीं तो भी है, गारंटी से मैं बताता हूं, जो कि मानो डुबकी भी लिया प्रभु में भी लेता है पर उधार नहीं। ऐसे लोगों का आत्मिक उन्नति नहीं होता, उनके जीवन में प्रभु को प्रथम स्थान नहीं, उनके जीवन में संगति में नहीं आने से भी कोई छूट नहीं, कोई दुख नहीं। ऐसे कैसे हो सकता है प्रियो, हो सकता है क्या, नहीं। एक सच्चा उदार पाया हुआ व्यक्ति का चिन्ह मैंने आप लोगों को बहुत स्पष्ट रीति में सिखाया है। अगर ये अनुभव, अरे आपको थप्पड़ मारने पर भी आपको दर्द नहीं लगता है तो उसका गड़बड़ है। एक कील घुस गया फिर भी आपको कुछ असर नहीं, आप पक्का कोड़ी है। देख, परमेश्वर की व्यवस्था को जब हम तोड़ देता है उस समय में हमारा दिल में भयंकर दुख होता है ना। इसलिए हर लोगों को कितना भी बड़े बड़े झूठ तीर मारने पर भी लोगों को कोई दुख नहीं होता है। क्या ये संभव है? एक सच्चा उदार पाया व्यक्ति के जीवन में नहीं हो सकता। इसलिए एक बात जानना भी, मेरा उदार हुआ है क्या, मैं आज वास्तव में प्रभु यीशु मसीह के आगमन की बात जो रहा है क्या, उदार पाया हुआ जिनमें प्रभु की आत्मा है, प्रभु की आत्मा पाया हुआ लोग आत्मा के अगुवाई में चलता है और चलना ही चाहिए। तो प्रभु को बहुत धन्यवाद देता हूँ, आप लोग प्रार्थना करते हैं। इसलिए मेरे को मानव ऐसा खड़ा होने में कोई तकलीफ नहीं है, दो शब्द बोलने के लिए कोई दिक्कत नहीं, क्योंकि बिल इधर बैठा ना सुप्रीम। प्रेज़ द लॉर्ड।
कुछ नहीं प्रभु, आज भी रात को प्रभु आएगा। अभी बोला ना प्रभु दास ने, चिंता नहीं करना, चिंता की द्वारा शैतान आएगा। अरे क्या चिंता कर रहेगा, कोई टेंशन नहीं लेना, चिंता नहीं करना, शैतान को अवसर नहीं देना, प्रभु हमारे साथ है ना। प्रभु जो खाता है वो सुनना, प्रभु को वाणी होना चाहिए, तो प्रभु धन्यवाद देता है। देखो मैं आपको बोलता हूँ, जरूर मैं थोड़ी देर पहले हमारे इंजीनियर को बात पहले रहा था, वही बात प्रभु दास ने अभी यहाँ पर हो रहा है, सही बात। कितना मतलब अभी इधर कई लोग सुन रहे भी था, आप लोगों को भी मालूम पड़ा है ना, बहुत बड़ी बात है ना अपने जीवन में। इसमें जो आत्मिक लड़ाई एक कोई हल्की बात नहीं है ना, ये बात को लोग ठीक से ना जानने के लिए विरोधी कोशिश में है। अभी आप लोग 3 बात देख लिया, 7 बात बाकी है, तो अब एक एक बातों पर ध्यान करना प्रयोग हमारे जीवन में, हमारे आत्मिक जीवन का ये लड़ाई को सही प्रकार जान करके कदम बढ़ाएगा तो, क्योंकि हमारे लक्ष्य है यीशु मसीह है ना, मसीह हमारे में बढ़ना। आप देखो मैं मसीह के स्वभाव में बढ़ते गया, इस जीवन में नहीं पाया तो फिर कहाँ पाएगा। प्रेज़ लॉर्ड। अभी हमें प्रभु से लिपटा रहना, प्रभु से लिपटा रहना, थोड़ा भी दूर नहीं होने देना। अभी जितना ये लिपटा रहेगा उतना अनंतता में भी लिपटा रहेगा, निकटता में रहेगा। हमारे लिए बहुत बड़ा सौभाग्य है। तो प्रभु दासों को प्रभु ने वचन से बताने के लिए सामर्थ दिया। प्रभु ने अनेक लोगों का दिल की अवस्था जानकर बोला, बातचीत किया। प्रभु को सारा महिमा मिले। आमीन।